माझ्याकडून बऱ्याचदा तो सरांनी शब्द घेईल. सरांनी आर्यभट्टार आयुर्वेद मेडिकल कॉलेज मुंबई येथे रसशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ काम केले. वैद्य सावरीकर हे सध्या जीवनरेखा एनालिटिकल सर्व्हिसेस औरंगाबाद या संस्थेचे संचालक आहेत. सरांचं शिक्षण MD आयुर्वेद रसशास्त्र आणि भैषज कल्पना अर्थात फार्मसी आणि फार्मेकोलॉजी मध्ये झालं आणि रसशास्त्र या विषयातच त्यांनी PhD झाले. त्यांचा गेले 40 वर्षाहून अधिक असा अध्यापनाचा अनुभव आहे. वैद्यश्री सावरीकर हे MUHS नाशिक येथील आयुर्वेद संकुलाचे अधिष्ठाता तसेच गुजरात आयुर्वेद विद्यापीठ जामनगरचे माजी कुलगुरू राहिलेले आहेत. सरांनी भारत सरकारचे आयुर्वेद सल्लागार तसंच वैज्ञानिक सल्लागार समिती CCRS आणि फार्माकोपिया कमिटी नवी दिल्लीचे सदस्य म्हणूनही काम केलं आहे. सरांचं योगदान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालं असून त्यांनी WHO चे आमंत्रित तज्ज्ञ म्हणून इटली येथे भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत अनेक सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही पुरस्कार मी म्हणतोय. सोशल वर्क आणि औषधी संशोधन कार्यासाठी वॉर्डेकर पुरस्कार, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन ॲडमिनिस्ट्रेटर इन फील्ड ऑफ आयुर्वेद कार्यासाठी सुंदरलाल जोशी पुरस्कार, मेड्सकॅप इंडिया तर्फे ते 2013 मध्ये आयुर्वेदीय राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार आणि DV शेंडे रसौषधी पुरस्कार हे त्यापैकी काही उल्लेखनीय पुरस्कार आहेत. एवढेच नव्हे तर वैद्यश्री सावरीकर यांना आयुर्वेद प्राणाचार्य आयुर्वेद मार्तंड आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड अशा बहुमानांनीही सन्मानित करण्यात आलेला आहे. वैद्यकीय सांख्यिकी शास्त्र शारंगधर संहितेवरती तिन्ही खंडामध्ये टीका, आयुर्वेद आरोग्यदायी जीवनाचा पाया यासारख्या त्यांच्या ग्रंथरचना आहेत. मग अशी मुळे सरांनी सांगितलं की आयुर्वेद विज्ञान मंडळातर्फे ते अनेक उपक्रम चालतात. त्यामध्ये एक ग्रंथ पुरस्कार दिला जातो आणि आताचा 2025चा ग्रंथ पुरस्कार सरांच्याच आयुर्वेदायन या पुस्तकाला दिलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर आयुर्वेदा क्षेत्रातील एक प्रेरणादायी संशोधननिष्ठ आणि दूरदर्शी व्यक्तिमत्व असे सर. त्यांनी आपल्या ज्ञान कार्य आणि दूरदृष्टीने आधुनिक भारतात आयुर्वेदाचा झेंडा उंचावलेला आहे असं जर का म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्या कार्याचा मी खूप अल्प परिचय करून दिलाय. आमच्याकडे आलेला होता तो खूपच मोठा होता. आयुर्वेदाबद्दलचे आणि रसशास्त्र या त्यांच्या पारंगत विद्येबाबतचे विचार ऐकायला तुमच्याप्रमाणे आम्ही आता खूप उत्सुक आहोत. त्यामुळे मी आता त्यांना या आपल्या व्याख्यानाची सुरुवात करायला सांगतो. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. सर्वप्रथम परम आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रणाम करतो. आज धन्वंतरी जयंती आहे. धन्वंतरीचा प्रणाम करतो. या सावरकर प्रतिष्ठानचे सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सर्व पदाधिकारी, मराठे मॅडम, अन्य पदाधिकारी, वैद्यराज भिजन आणि आयुर्वेद विज्ञान मंडळाचे वैद्य सुभाष जोशी, आमचे नंद परमळे सर, अन्य सगळे पदाधिकारी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पोद्दार महाविद्यालयाच्या अधिष्ठाता संपदा संत मॅडम, माझे सिनियर ज्येष्ठ मित्र म्हणतो तरी सुद्धा त्यांना मी वैद्य ताथेट, वैद्य अरुण पाटील, ते वैद्य सोनमणकर, बरेच या ठिकाणी जमा झाले. सगळ्यांची नावं घेणे शक्य नाही. इथे उपस्थित असलेले बरीच वैद्य मंडळी आहे. खडकीकर मुद्दाम पुण्याहून आलेले आहेत आणि अन्य जे आयुर्वेद प्रेमी जण या ठिकाणी दिसत आहेत. काही विद्यार्थी असतील कदाचित. मी आजच्या या व्याख्यानाला इथे आलो मुद्दाम व्याख्यानाकरता संभाजीनगरहून मी इथे आलो. काल रात्री आलो, उद्या सगळे परत जायचं. एकच दिवसाकरता इथं आलो आहे. सुरुवातीला जेव्हा मुळे सरांनी मला विचारलं, पहिल्यांदा अरुण पण्णी मला विचारलं तेव्हा येणार का व्याख्यानाला, करणार का व्याख्यान. मी थोडा विचारात पडलो कारण मला एकच दिवस फक्त उपलब्ध होता. परत मला संभाजीनगर जायचं होतं. मुळे सरांचा फोन आला. मी म्हटलं माझं जरा टाईम टेबल बघून सांगतो. आणि मग म्हटलं सावरकर स्मारकाच्या हे जाऊन भाषण करायचं, आपलं व्याख्यान द्यायचं आहे, हे आपलं एवढं मोठं भाग्य आहे. ही संधी आपण सोडायची नाही. देशभर फिरतो, विदेशात फिरतो, पण
इथे येऊन व्याख्यान देणं ही एक वेगळी गोष्ट मला वाटली आणि मी ठरवलं काही असलं तरी जायचं आणि म्हणून मी मुद्दाम मान्य केलं याचं आणि मला वाटत नाही मी काही चूक केली. मला अतिशय आनंद होतो आहे. खरं म्हणजे हे इतकं योग्य आणि विषयसुद्धा इतका छान दिला आहे मला की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विज्ञानाची कास सोडू नये म्हणून आयुष्यभर प्रयत्न केले. एकीकडे हिंदू धर्माला स्थापन करण्याचा पुनर्स्थापित करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला, पण विज्ञानाधिष्ठित हिंदू धर्म ही त्यांची मुख्य संकल्पना होती. त्यांनी चुकीच्या संकल्पना ज्या विज्ञानाधारित नव्हत्या, ज्याला अंधश्रद्धा वगैरे म्हणाले, त्याच्यावर खूप प्रहार केले आणि ते सगळं मोडून काढण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. सावरकर वाङ्मयाच्या शाळेपासून वाचक आहे. माझ्याकडे ते वाङ्मय जसं तसं आहे. आजही मी सारखं रिपीटेडली ते वाचत असतो. प्रत्येक वेळी असं भारावून जायला होतं. तेव्हा मी आत्ता पहिल्यांदा आलो ते वरती पहिल्यांदा जाऊन त्यांचं दर्शन घेतलं. आपण किती क्षुद्र आहोत अशी वाटायला लागलं त्यांच्यासमोर उभं राहिल्यानंतर. इतक्या महान माणसाच्या स्मृतीमध्ये आम्ही पहिल्यांदा प्रणाम करतो आणि इथे त्यांच्या मला असं वाटतं की तेच माझं कदाचित व्याख्यान ऐकत असतील असं समजूनच मी आज बोलणार आहे जे केलं. मित्रांनो, विषय अतिशय चांगला दिलेला आहे, सूचक अशा प्रकारचा आहे. त्यामुळे मी एक डिस्क्लेमर पहिल्यांदाच देऊन टाकतो तुम्हाला की मी आज जे काही बोलणार आहे ते पूर्णपणे विज्ञानावर आधारित असणार आहे. माझी पूर्णपणे खात्री आहे की आयुर्वेद विज्ञानाचा विज्ञानाधिष्ठित विज्ञानच आहे. हे दुर्दैवाने आज बऱ्याच ठिकाणी तुम्ही इव्हन विकिपीडिया जरी बघाल तरी वरती आयुर्वेद स्युडो सायन्स म्हणून येतं. सगळीकडे छद्मविज्ञान स्युडो सायन्स म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार चालला असतो. त्याचा प्रतिकार व्हावा तसा केला जात नाही. या सगळ्या गोष्टींचा समाचार मी आज इथे घेणार आहे. आता हे का होतं हे आपण पाहणं फार आवश्यक आहे. असं का व्हावं? त्याचं कारण असं आहे की आम्ही सर्वजण समाज म्हणा, समाजाचे सर्व स्तर भारतातले ते आयुर्वेदाच्या बाबतीत अतिशय संभ्रमित अवस्थेत आहेत. म्हणजे आयुर्वेदाकडे पाहायचं कसं हेच लोकांचं ठरत नाही, कोणाचंच ठरत नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला सोयीच्या वेळी बरं एकच माणूस वेगळ्या वेळी सोयीचे अर्थ काढत होता आयुर्वेदाचे. म्हणजे कधी कधी तो आजेबाईतला बटवा असतो, कधी कधी ती जीवन पद्धती असते, कधी कधी ते आहारातलं काहीतरी असतं. म्हणजे सोयीप्रमाणे असतं ते. म्हणजे स्टेजवरून बोलताना सगळे राजकारणी किंवा जो कोणी असतील तो मोठ्या मोठ्या गप्पा मारतात की आयुर्वेद असा आहे, आयुर्वेद इतका महान आहे, इतक्या परंपरागत आहे, यामुळे काय तसं. ह्याच्यामुळे सगळं कन्फ्युजन झालेलं आहे सगळं. आणि ह्याच्यामुळं मी तुम्हाला पहिल्यांदा एक 3 प्रश्न या बाबतीत विचारणार आहे. एकतर उपचार हा जो मी सुरुवातीला माझा समजा आयुर्वेदिक औषधं फक्त आहे काय, पण आयुर्वेदिक उपचार तुम्ही घेतले फार चांगलं केलं, ते चांगली गोष्ट आहे. हे उपचार आयुर्वेदिक उपचारच असेच एक उपाय आहेत की अपाय ते आम्हाला सांगा, असा प्रश्न तुम्ही उपस्थित केला. अतिशय चांगला प्रश्न आहे. समाजात असलेल्या मनात असलेला प्रश्न तुम्ही इथे उपस्थित केला आहे. अतिशय छान विषय. तेव्हा 3 प्रश्न मी तुम्हाला पहिल्यांदा ते आधीच ठरवा, म्हणजे मग आपल्याला त्याची उत्तरं सापडतील. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आयुर्वेदाला अन्न समजता की औषध समजता? मी जे प्रश्न तुम्हाला विचारतो ना त्यातून हे सगळं निर्माण झालेलं लक्षात घ्या. तुम्ही आयुर्वेदाला अन्न समजता की औषध समजता? दुसरा प्रश्न आहे, एक जीवन पद्धती समजता, आजीबाईचा बटवा समजता की वैद्याने केलेली व्यवस्थित प्रकारची उपाययोजना समजता? हे ठरवा. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की याला तुम्ही सांस्कृतिक धरोहर समजता, पारंपरिक चिकित्सा समजता की वैज्ञानिक एक विज्ञान समजता? ह्याची उत्तरं द्या. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. या प्रश्नाची सोयीस्करपणे उत्तर द्यायची नाहीत, स्वतःला सुद्धा मनातल्या मनात सुद्धा. नक्की ठरवा. म्हणजे तुम्ही एकदा ठरवलंच ना की हे आहे की मग आपण त्या दृष्टीने त्याचा विचार करू शकतो. प्रॉब्लेम असा आहे की हे सगळं ही 3 प्रश्न
तुमच्याच मनात नव्हे, पॉलिसी मेकर्सच्या सुद्धा मनात आहेत. मग ते शैक्षणिक ठरवू द्यात, शैक्षणिक म्हणजे काय अभ्यासक्रम ठरवू द्यात किंवा चिकित्सा पद्धती ठरवू द्यात किंवा काय काय जे काही ठरवायचं असेल ते ठरवू द्यात. कुठलाही निर्णय घेताना, औषधं ठरवत असताना की त्यांचं ठरतच नाही की ह्याला नक्की काय करायचं. आणि म्हणून तुम्ही आयुर्वेदाचा अभ्यासक्रम जर बघाल ना तर गंमत अशी की त्याच्यातून नक्की काय निर्माण व्हायचं हेच कळत नाही. म्हणजे जो काही ग्रॅज्युएट होणार आहे तरी नक्की काय करावं अशी अपेक्षा आहे. मी एक काही दिवसापूर्वी 2-3 महिन्यामध्ये आयुर्विद्या नावाचं एक जर्नल आहे पुण्याच्या आमच्या टिळकावर, त्यामध्ये 3 लेख माझे आले आहेत. आयुर्वेदाची स्वातंत्र्यपूर्व काळातला आयुर्वेद, स्वातंत्र्योत्तर काळातला आयुर्वेद आणि आयुर्वेदातली प्रस्तावित बदल असे शिक्षण पद्धतीवरचे 3 लेख आहेत. ते आले. मी आत्ता एक कॉपी इथे दिली तुम्हाला, मी म्हटल्यास अवश्य वाचा. मी हे लेख खरं म्हणजे हे सगळं समाजासमोर आलं पाहिजे. होतं काय माहिती आहे का की मी जे काही बोलतो समजा ते आमच्या वैद्य मंडळीपुढे, काही विद्यार्थ्यापुढे मर्यादित राहतं. ते काही फारसं उपयोगाचं नाही आहे. समाजाला कळलं पाहिजे की हे काय नक्की चाललंय. हे म्हणजे हे काही आयुर्वेद म्हणजे काही फक्त वैद्यांचं नाही आहे. हो, एका विशिष्ट गटाचा एक आयुर्वेद. गंमत काय, लोक करताना काय करतात म्हणजे बाहेरचं, मला इतकी गंमत वाटते, हिंदू मेडिसिन म्हणतात. त्याला मेडिसिन कधी धार्मिक झालं मला कळलं नाही. हे मुस्लिम मेडिसिन, हे ख्रिश्चन मेडिसिन, हे हिंदू मेडिसिन, हे कसं काय होऊ शकतं. म्हणजे मी एक थेसिस बघितला, एक कुणीतरी फॉरेनर आली होती केरळमध्ये, तिचा मला इंटरनेटवर पाहायला मिळाला. टायटलच होतं हिंदू मेडिसिन. मी तिला लिहिलं, तिला मेल केला त्या मेल ॲड्रेसवर की कसं काय, हाऊ कॅन यू से इट इज हिंदू मेडिसिन, असं कसं काय असू शकतं. म्हणजे असे स्टॅम्पिंग का करता तुम्ही की हे ह्या गटाचं, हे या गटाचं, ह्या गटाचं. ते राजकारणात ठीक आहे, हो काय गट करायचं, विज्ञानामध्ये सुद्धा गट असे कसं काय असू शकतात. तेव्हा अशी गटबाजी करून चालणार नाही ना. तुम्ही एक विज्ञान म्हणून बघा ना त्याच्याकडे. म्हणजे वैद्यांचा सुद्धा हाच गोंधळ आहे. हे केवळ समाजात गोंधळ. शेवटी काय माहिती का, कुठल्याही एक व्यक्ती जी असते ना ती त्या समाजातल्या ज्या धारणा असतात त्या धारणा त्याच व्यक्तीच्या असतात. तो काही आभाळातून टपकत नाही. आपण म्हणतो करप्शन फार वाढलं, हा माणूस फार करप्ट आहे. अरे तो तुमच्या समाजात आला आहे ना, समाज एक्सेप्ट करतो ना त्याला, त्या करप्शनला. तो काही वेगळा नाही आहे, समाजानेच त्याला घडवलेला आहे. तुम्हीच त्याला मान्यता दिली म्हणून तो धारणा करप्शन. असं हात झटकून कसं चालेल. म्हणजे तुम्ही एखादा माणूस चांगलं काम जेव्हा करतो, एखादा सरकारी अधिकारी, तेव्हा त्याचे सत्कार करता, वा वा फार चांगलं करा. म्हणजे तुम्हाला असं वाटतं सामान्यपणे चांगलं काम करणं अपेक्षित नाही यांच्याकडनं, पण यांनी केलंय म्हणून याचा सत्कार करा. म्हणजे त्याला करायचं ते काम तरी केलं म्हणून त्याचा सत्कार का. म्हणजे काय तुम्ही करता हे लक्षात घ्या ना. चांगलं काम न करण्याला शिक्षा द्या, काम करण्याला सत्कार करण्याची काही गरज नाहीये. लक्षात घ्या, शिक्षा करणं आवश्यक आहे, सत्कार महत्वाचे नाहीत. नका करू कौतुक, कौतुक करून आम्ही तुला दाखवून द्या की तर हे वेगळं करतोय, अपेक्षित नाही करणं तुला, असं नका करू. एनिवे थोडा विषयांतर होतंय, पण हे 3 प्रश्न मी तुम्हाला विचारले. आता मी या प्रत्येक प्रश्नाचा एक एक समाचार घेतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. हा माझा मूळ आधार आहे या आजच्या व्याख्यानाचा. गंमत काय झाली म्हणजे सगळ्यात शेवटी जो प्रश्न विचारला की तुम्ही पारंपरिक चिकित्सा पद्धती म्हणता की विज्ञान आहे. हा घोळ कुठून सुरू झाला सांगतो तुम्हाला. ट्रॅडिशनल मेडिसिन हे सुरू केलं. हे सगळं काय माहिती का, आपल्या जवळपास प्रत्येक गोष्टीवर पाश्चात्यांचा जबरदस्त प्रभाव आहे. इंग्रजांनी भारत सोडला पण काळे इंग्रज मागे राहिले. प्रत्येक गोष्टीवर त्याचा प्रभाव आहे. कुठून आला हा ट्रॅडिशनल मेडिसिन हा पद्धत. काय, व्हॉट डू यू मीन बाय ट्रॅडिशनल मेडिसिन. WHO ट्रॅडिशनल मेडिसिन हा शब्द पहिल्यांदा वापरला. TCM असं होतं, ट्रॅडिशनल कॉम्प्लिमेंटरी, आता ट्रॅडिशनल मेडिसिन म्हणतात. ट्रॅडिशनल मेडिसिन पारंपरिक चिकित्सा पद्धतीची व्याख्या काय आहे माहिती आहे का तुम्हाला. गंमत आहे का, त्याच्यात व्याख्येतच हे केलेलं आहे की हे विज्ञान नाही आहे असं म्हटलंय. त्यांनी काय म्हटलं व्याख्या करताना, आता जशी त्याची वाक्य मला आठवत नाही पण सार सांगतो तुम्हाला की द सिस्टीम बेस्ड ऑन बिलीफ्सवर असलेली आधारित अशा प्रकारची जी चिकित्सा पद्धती ती म्हणजे ट्रॅडिशनल मेडिसिन. आता म्हणजे याचा अर्थ विज्ञानाचा काही आधार नाही, म्हणजे
म्हटलंय बाबा हे चांगलं आहे औषध, वा 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 छान, हे घ्या, हे ह्याच्यावर चांगलं आहे. म्हणजे म्हणून आमचे वैद्य सुद्धा सांगताना वा वा, पेशंट येतात डायबिटीज फार छान काम करतं, विश्वास आहे ना, छान काम करतं, अमुक एक औषध छान काम करतं, अमुक हे चांगलं काम करतं. बिलेट सर, म्हणजे त्याला एव्हिडन्सची गरजच नाही. इथेच विज्ञानाची फार म्हणजे गंमत अशी आहे. मी आयुर्वेद सल्लागार म्हणून मंत्रालयात काम करत होतो अटलजींच्या काळामध्ये 2-3 वर्ष काम करतो, तेव्हा माझ्यासमोर हा जेव्हा पहिला प्रश्न आला तेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की आपण ह्याचा विरोध करायला पाहिजे. आयुर्वेद काही असं हे नाही आहे की बिलीफवर आधारित नाही आहे, एक्सपेरिमेंटवर आधारित आहे, प्रायोगिक शास्त्र आहे आयुर्वेद शास्त्र. प्रत्यक्ष अहो परीक्षेचे 3-4 जे काही प्रकार सांगितले, प्रत्यक्ष, अनुमान आहे, आप्तोपदेश आहे, जे दिसत नाही त्या अनुमानाने बघा म्हणतं आयुर्वेद. बहुसंख्य सगळं प्रत्यक्षावर अवलंबून आहे. मग असं असताना सुद्धा का बरं एतावत संख्या दृष्टम अदृष्टम तर्क्यम परमेव. अदृष्ट आहे ते तर्काने बघा, पण जे दिसतंय ते मी प्रत्यक्ष सांगतोय ना संख्या तिची सगळ्यांची. तर्काला मान्यता आहे, पण सगळं काही तर्काला नाही, तर्काला सुद्धा प्रत्यक्षाचा आधार लागतो. ठरतं कसं तर्क ठरतो कशावरनं? जे प्रत्यक्ष पाहिलेलं असतं त्याच्यावर. आता तो आपण थर्मामीटर दाखवतो की बाबा हे, मग आम्ही तर्कानेच म्हणतो ना, तुम्ही पाहिलेलं आहे, एक्सपेरिमेंट वगैरे करून पाहिलेलं आहे, नंतर तर्कावर आधारित जे काही टेम्परेचर आम्ही सांगतो याला ताप आलेला आहे म्हणून. प्रत्यक्ष जाऊन थोडं बघतो आपण त्याच्यामध्ये काही. सगळं तर्कावर कुठे आहे, प्रत्यक्ष कुठे बघतो शकतो आपण, अनुमानाची जागा आहे. मग हा खरं म्हणजे आम्ही इथून विरोध करायला पाहिजे देवदेव. मी 2-3 ज्या मीटिंग अटेंड केल्या त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी आलो तर जिथे जातो मीटिंग भांडूनच येतो. मला फार बदनाम माणूस आहे तसा मी, बरं का. मागच्या 2-4 महिन्यापूर्वी हाँगकाँगमध्ये 3 दिवसाची मीटिंग झाली. फार्माकोपिया ठरवायचा होता, WHO फार्माकोपिया. त्याच्याने मला तज्ज्ञ म्हणून बोलावलं होतं. आणि मी काय आता कोणाचा बांधील नाही, मी की सरकारी पद्धतीने गेलो होतो, मी मला एक्सपर्ट बोलावलं होतं. तेव्हा शेवटच्या वर्षी मी त्यांना मीटिंगमध्ये म्हटलं की तुम्हाला हेच करायचं होतं, मला बोलावलं कशाला तुम्ही इथं. म्हणजे इतका गोंधळ आहे सगळ्या गोष्टींचा की सगळं गोल 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 करायचं, प्रत्यक्ष करायचं. तेव्हा पारंपरिक काय आहे ही म्हणजे ही पारंपरिक चिकित्सा पद्धती नाही आहे, ही विज्ञान आधारित चिकित्सा पद्धती. हे पूर्ण संपूर्ण विज्ञान आहे. मानण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, त्याच्या काही हरकत नाही. काही पॉस्च्युलेशन्स आहेत, काही प्रत्यक्ष आहे. सगळंच काही पॉस्च्युलेशन्स आहेत का? नाही ना. आणि सुरुवात करताना तुम्हाला प्रयोग करताना काही पॉस्च्युलेशन्स हायपोथेसिस मांडावे लागतात ना. तुमचं पहिलं असतं सेटिंग ऑफ द हायपोथेसिस, फर्स्ट स्टेप इन रिसर्च. मग तुम्ही ते सिग्निफिकन्स त्याचं हे करता, स्टडी करता आणि मग सांगता किंवा ते सिद्ध करता आणि शेवटी तुम्ही त्याची जी काय प्रोबॅबिलिटी वगैरे त्याची काय बघून ती सगळी. मग हे केवळ पॉस्च्युलेशन म्हणून कसं काय? बरं, गंमत अशी पाश्चात्य शास्त्र आहे तशीच आहेत ना. तुम्ही जर इतिहास बघाल ना, खरं म्हणजे इतकं बोलण्यासारखं आहे ना, इतकं गंमत वाटते सगळं. म्हणजे आम्ही काय करतो तर काय घालवलंय सगळं आम्ही, आमचं सगळं काय म्हणतात त्याला, आमच्या एकंदरीत बिहेवियरमुळं. केवळ आयुर्वेद नाही, एव्हरीवेअर इट इज लाईक दॅट. सगळं आमचं लुटून नेलं, ज्ञान लुटून नेलं, संपत्ती लुटून, सगळं लुटून नेलं. पण आम्ही खरं म्हणजे ज्ञान कुठे जात नाही, ज्ञान जायला नको वास्तविक. असं म्हणतात की एक छोटीशी कथा सांगतो की सरस्वती आणि लक्ष्मी दोघींनी ब्रह्माकडे वर मागितला. पहिल्यांदा लक्ष्मीने मागितला, तो काय मागितला की माझं धनधान्य समृद्धी राहू दे सगळ्यांना वगैरे, ह्याला दे त्याला दे वगैरे सगळं. मग सर जेवण तुला काय पाहिजे? ती म्हणाली माझं मी ज्याच्याकडे जाईल त्यांनी मला काही सोडू नये आणि मी त्याच्यापासून दूर जाऊ नये असा मला वर द्या. म्हणून ज्ञान एकदा मिळालं, सरस्वती एकदा प्राप्त झाली की ते कुठे जात नाही. हो, धनधान्य पटकन निघून जातं. पण आमच्या भारतात सरस्वती गेली कुठे अचानक मला काही समजत नाही. असं असताना सुद्धा फार चांगलं पुस्तक आहे एक, तुम्हाला सांगतो. गोल्डन रोड नावाचं पुस्तक आहे, विल्यम डॅलरेम्पलचं आहे. पाश्चात्यांनी चांगली पुस्तकं लिहिली आहेत आमच्या भारतावर की कसं भारतातलं ज्ञान लोकांनी चोरून नेलं आणि आम्ही का मागे पडलो. 500 ते इसवी सन 500 ते
600 ते 1100 हा जो काळ आहे ना, मधला काळ, हा गायब आहे आपल्या इतिहासामधनं, कुणी सांगत नाही. सावरकरांचा 6 सोने पाणी वाचा, त्यात तुम्हाला थोडा संदर्भ मिळतो. बाकी आम्हाला शाळेत कुठे शिकवला? ते सगळं ज्ञान ते सगळं साऊथमध्ये होतं, दक्षिणेमध्ये होतं. लॉर्ड्स ऑफ लाईट करून अरविंद कांशेटीचं आणखी एक पुस्तक आणलं आहे, फार सुंदर पुस्तक. हा इतिहास आहे, सगळं जोडलेलं होतं. तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की बाबा केवळ पारंपरिक हे चिकित्साशास्त्र नाही, हे एक वैज्ञानिक चिकित्साशास्त्र आहे, विज्ञानाधारित आहे. त्याच्याकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनच बघा, अशा काहीतरी ठोकून देत जाऊ नका. कोणी काही म्हटलं की गंमत आहे हो सगळ्या गोष्टी. तुम्हाला साध्या गोष्टी सांगतो. आता दुसरा विषय तर म्हणजे तुम्ही हे जे शास्त्र आहे ह्याला जीवन पद्धती म्हणता की डॉक्टरने दिलेला उपचार पद्धती म्हणता, का आजीबाईचा बटवा म्हणता, काय म्हणता नक्की? मला काही काही ज्या स्कीम्स योजना असतात त्या गव्हर्नमेंटच्या फार गमतीदार वाटतात. आजीबाईच्या बटव्याला प्रोत्साहन देतात. तुम्ही डॉक्टरकडेच करायची गरज नाही, घरच्या घरीच करा. काय करायचं काय गरज नाही. मग कशाला शिकवायचं 5.5-6 वर्ष आमच्या डॉक्टर मुलांना? शिकवू नका, बटव्यातनंच देऊन टाकत औषधं जे काही द्यायची ते तुम्हाला. कसं चालेल असं? मला कल्पना आहे का की सेल्फ मेडिकेशन ह्याचा जर तुम्ही डेथ रेट जर बघाल तर इट इज ऑलमोस्ट 3% इन USA ऑल्सो. USA सपोज टू बी व्हेरी डेव्हलप्ड कंट्री, सगळ्यात जास्त. तिथे सुद्धा 3% आहे. हायड्रोजेनिक डेथ्स जर तुम्ही बघाल ना तर 3% डेथ्स आर ड्यू टू मेडिसिन. आणि हे सुद्धा हॉस्पिटलाइज सुद्धा आहेत बरं का, हॉस्पिटल डेथ सुद्धा आहे त्याच्यामध्ये. मग स्वतः औषध घ्यायला तुम्ही का प्रमोट करता मला कळत नाही. बाहेर प्रमोटिंग इट. हे कोविडमध्ये गुडची काढा, आयुष काढा म्हणून आला बघा. आयुष काढा म्हणून खूप प्रमोट केला लोकांनी. हा आयुष काढा जेव्हा प्रमोट व्हायची वेळ आली, सुरुवातीला जेव्हा ते फॉर्मेशन झालं, तेव्हा मी फार्माकोपिया आमचं जे कमिशन आहे त्या सायंटिफिक बॉडीचा चेअरमन होतो. तर त्यांनी आमच्याकडे ते पाठवलं सेक्रेटरीनी. इथं आहेत माझे आयुष कोटीच्या, ते वैद्यच आहेत, की ह्याचं आम्हाला तुम्ही स्टँडर्डायझेशन करून द्या फॉर्मेशनचं. तर माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना म्हणलं, हे काय आहे ह्याच्यामध्ये? म्हणजे प्रमाण सगळ्यांचं सारखं टाकलं होतं. तर ते मिरी होती, सुंठ होती, मिरी होते, ज्येष्ठमध होतं आणि गुळवेल होतं. एखादं दुसरं हे चुकलं असेल माझं, पण त्यामध्ये मिरी सगळ्यात महत्त्वाची. मिऱ्याचं प्रमाण एवढं दिलं तर काय होईल त्या पेशंटला? हे नाही चालायचं असं. ह्याचं प्रपोर्शन नीट करायला पाहिजे. पहिली गोष्ट, ठीक आहे तुमचं फॉर्मेशन मी बदलणार नाही, पण धिस आय विल नॉट अलाऊ, हे जे काही आहे ते. मग ते मला म्हणे, सर तुमच्या मताप्रमाणे तुम्ही मला सांगा काय करायचं, मला तयार करून द्या. म्हणलं मी काही माझ्या पद्धतीने बघतो काय ते. मग मी त्यांना ते आम्ही थोडे बनवून वगैरे बघितले फॉर्मेशन तयार. पण त्यांना मी पत्र दिलं, फॉर्मेशन दिलं आणि त्यात एक नोट टाकली होती की हे फॉर्मेशन केवळ वैद्याने दिल्यानंतरच घ्यायला हवं. हे सामान्य लोकांच्या करता ठेवू नका, मार्केटमध्ये काउंटरवर ठेवू नका OTC प्रॉडक्ट म्हणून. हे माझं अजून पत्र, माझ्याची कॉपी आहे. पाळलं गेलं नाही. कारण इंडस्ट्री काय गंमत आहे माहिती का, आपलं सगळं जे काही ठरतं की नाही ते इंडस्ट्री ठरवत असते सगळ्या पॉलिसीज आपल्या. तुम्हाला गमती सांगेल, फार गमती आहेत ह्याच्यातल्या. म्हणजे माझं आयुष्य सगळं इंडस्ट्री झगडण्यातच गेलेलं आहे, अजूनही जातच आहे. मी जेव्हा ॲडवायझर होतो तेव्हा तर माझ्या म्हणजे पहिल्या वेळी जेव्हा त्यांच्या स्टेजवर मला त्याने बोलावलं व्याख्यानाला, जेव्हा त्या स्टेजवर मी सांगितलं तर मला माहिती तुम्ही आज मला बोलवलं, पण ह्याच्यापुढे मला तुम्ही कधीही बोलवणार नाही. आणि तसं सत्य झालं ते सगळं. त्यामुळे असं काय झालंच तसंच आहे. त्यामुळे इंडस्ट्री ठरवते. गंमत म्हणजे नुसतं औषधं नाही हो, शिक्षणाची पद्धती कशी असेल हे सुद्धा इंडस्ट्री ठरवते. कशा प्रकारचं शिक्षण द्यावं हे सुद्धा इंडस्ट्री ठरवते. म्हणून काही कुठे काही हालत नाही, फक्त इकडचे संख्या तिकडे फिरवलं जातात, काही होत नाही. त्यात भरपूर अनुभव आहे. मी सर्व क्षेत्रात काम केलं, शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलेलं आहे, आरोग्य क्षेत्रात काम केलं आहे, सगळे वेळा भरपूर दिवस काम केलेलं आहे.
त्यामुळे मला बरोबर माहिती आहे कुठे काय चाललेलं असतं ते. तर असं आहे की ऐकलं नाही, कॉमन केलं, काय परिणाम झाला हो त्याचा आयुष्य काढायचा. कित्येक केसेस रिपोर्ट अशा झाल्या, काही पेशंटना नेझल ब्लिडिंग सुरू झालं, नाकातनं रक्त यायला लागलं, काही पेशंटचा अल्सर वाढला, हिमॅटोमेसिस झालं, काही लोकांना ब्लिडिंग रेक्टम व्हायला लागलं. इथे वैद्य मंडळी बसलेली आहे, त्यांना हे रिपोर्ट्स माहिती असतील. कारण काय, आयुष्य जायचं काउंटर घे, किती दिवस घे. मग मी आयुर्वेद म्हणजे लोकांना आमचं आयुर्वेद घ्यायला, आयुर्वेद कुठलं आयुर्वेदाचा प्रताप होतं. आज म्हणतात की इतकं मोठं, म्हणजे गंमत तुम्हाला सांगू का, की अन्न आणि औषधाचा प्रश्न शेवटचा मी तुम्हाला टाकणार आहे. गंमत अशी आहे की औषध म्हणून जो काही हे जे मोठमोठे इंडस्ट्रीज आहेत ना, इंडस्ट्रीज आहेत, त्यांचं तुम्ही ॲन्युअल हे येतं, फायनान्शियल हे येतं, रिपोर्ट येतो सगळा. त्याच्यामध्ये बघा की किती त्यांचं इन्कम आहे आणि त्यातलं औषधांचं इन्कम किती आहे. आणि दुसरं FMCG नावाचा प्रकार. FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, म्हणजे सुवासिक तेल, टूथपेस्ट, पावडर, क्रीम्स, असले जे प्रकार आहेत, ह्यांना लेबल असतं आयुर्वेदिक औषध. गंमत, कारण टॅक्स माफ असतं आयुर्वेदिक औषध म्हणलं की, म्हणून ते आयुर्वेदिक औषध. औषध आहे का? औषध नाही. तेव्हा ह्या सगळ्या मोठमोठ्या कंपनीचे 10 प्लेयर्स जर तुम्ही घेतलेत, इथे आमच्या ड्रग कंट्रोलर बसल्या आहेत महाराष्ट्राच्या, जवळ आधी ती आमची बसली आहे, तर हे सगळे 98% जवळपास, मी थोडं अतिरेक करत असेल, निश्चितपणे 90% तरी म्हणेन मी. तुम्ही रिपोर्ट जाऊन बघा. 90% इन्कम जे आहे हे FMCGचे, केवळ 10%, 6 to 10% इन्कम फक्त औषधांचं आहे. क्लासिकल ड्रग्स, आयुर्वेदिक औषधं ज्याला खऱ्या अर्थानं म्हणावं असं होते. हवामान हरडे विकला चाललेला आहे, किंवा कंठस्वर गोटी गुटी चाललेली आहे. हे असले साबण, आयुर्वेदिक साबण. मी तर बरं आयुर्वेदिक चहाचे बोर्ड बघतो हल्ली तिथे. आयुर्वेद नाव लावलं की लोक खुश होतात एकदम एकदम. सगळं आयुर्वेदिक, म्हणजे आयुर्वेदिक उसाचा रस बघितला मी एका ठिकाणी. कशाला आयुर्वेद म्हणतात, म्हणजे असा आयुर्वेद आम्हाला हवा आहे का? फॅक्ट आहे हे. मी अतिशय अतिरेक, तुम्ही चुकत असेल तर मला दाखवून द्या बरं का सर, तुम्ही चुकता बोलता, काय हरकत नाही. आयुर्वेद पाणीपुरी, येस करेक्ट. गंमत तुम्हाला सांगू का, मला मी नाव नाही घेणार, मी गुजरातमध्ये भाषांतर असताना आमची फार्मसी होती. तर ते आता अकॅडमिक इन्स्टिट्यूट, ते काही ते औषध तिथल्यापुरती चालायची, बनायची सगळी, आणि आम्हाला फंड्स कमी पडायचे. तर एकदा मी त्या काळचे जे मिनिस्टर होते, हेल्थ मिनिस्टर आमचे, त्यांना भेटायला गेलो. ते म्हणलं सर आम्हाला जरा फायनान्स द्या, तर है फार्मेसी फार वाइट अवसर. क्या बात कर रहे सावरीकर जी, बोले आप खुद का क्यों नहीं करते, मिनिस्टर खुद को बैठ ले. मैंने सर ऐसा करो बोले, आप आयुर्वेदिक आइसक्रीम तैयार करो बोले, आयुर्वेदिक पान मसाला बनाओ बोले, सबसे अच्छा, सबसे ज़्यादा बिक जाता बोले. हमारे पास क्यों आते बोले, हमारे पास पैसा नहीं. काय करायचं मला सांगा तुम्ही, कसं तुम्ही म्हणणार आहात तुम्ही, म्हणजे तुम्ही ठरवा. हे बरं, हे कोण, आमचेच लोक करतात ते सांगतात बरं का. ह्या मी सगळा दोष देतो वैद्यांनाच देतो, मी समाजाला दोष अजिबात देत नाही. आमचे वैद्य का नाही विरोध करत, गप्प बसतात. फार प्रॉब्लेम आहे हो. पंचकर्म, दुसरं आता तुम्ही उपचार केला म्हणून पंचकर्माकडे वळतो. पंचकर्मासारखं दुरुपयोग करण्याचं एखादी क्रिया नाही सर्वात जास्त. तुम्हाला मी आयुर्वेद सांगतो, आयुर्वेद सूत्र सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल. काय म्हटलेलं आहे सूत्र, अष्टांग संग्रहातलं सूत्र आहे, टीकेमध्ये आलेलं आहे. ते समजा सुविधा मिळत नाही, ते कदाचित सुविधा दुसऱ्याचा ग्रंथ असावा. भेषणम शोधनम प्राहुर स्वस्थेन वर्जितम. तुम्ही बघा, माझं चुकत असेल तर मला सांगा. भेषणम शोधनम प्राहुर स्वस्थेन वर्जितम पन्नगस एव घोर विषम दोषम वर्धयेत.
म्हणजे स्वस्थ व्यक्तीमध्ये पंचकर्म करणं हे अत्यंत घोर विष देण्यासारखं आहे, सापाचं विष देण्यासारखं. आयुर्वेद सांगतो, संहिताकार सांगतात. आणि आम्ही पंचकर्म पार्लर झालेत आमच्या सगळीकडे, पार्लर झालेले. काही चाललंय हो. बरं गंमत अशी, काही नाही तर तुम्हाला सांगा, ते स्टीम बाथ करतात वेगळ्या प्रकारचे, म्हणजे स्टाईल झाले सगळीकडे. म्हणजे गंमत वाटते मला, मेडिकल टुरिझम नावाचा शब्द काय झाला मला कळत नाही. मेडिकल टूर कसं काय झालं, टुरिझम कसं काय झालं? म्हणजे आजारी पडण्यासाठी वेगळ्या देशात जाऊन बघायचं काय, टूर करायची काय? मेडिकल टुरिझम काय शब्द आहे हा? आणि तिथे गेलं काय, मसाज पार्लर, आयुर्वेदिक मसाज, पंचकर्म. जेवढे अस्वैद्य आहेत त्या सगळ्यांचं सुंदर करतात. साधे म्हणजे तुम्ही सांगा, कफवृद्धी असलेले लोक, मधुमेह असलेले लोक, स्थौल्य असलेले लोक, ओबेसिटी, डायबेटीस, PCOD, हे सगळं प्रेग्नन्सी तर आहेत, हे सगळे अस्वैद्य आहेत, स्वेदनार्ह नाही आहेत. स्वेदन करू नका म्हणून सांगतात आणि तुम्ही चालले स्टीम बाथ घ्यायला वेगळ्या प्रकारचे. म्हणजे काय ही लाईफस्टाईल आहे? माझा तर आक्षेप आहे की आयुर्वेद ही जीवन पद्धती, माझा आक्षेप आहे त्याला, आयुर्वेदिक जीवन पद्धती आहे. मला कळत नाही जीवन पद्धती आयुर्वेदची वेगळी, पाश्चात्य वेगळी, असे कसं का असू शकते? म्हणजे दैनंदिन जीवन बरं का, ठीक आहे, पाश्चात्यांची वेशभूषा वेगळी असेल त्यांच्या पण त्या त्या देशामध्ये त्या त्या काळामध्ये आवश्यक असलेली जी काही जीवनाची पद्धती ती जीवन आयुर्वेदिक पद्धती आहे. आता तुम्ही मला सांगा, अमेरिकेमध्ये थंड प्रदेश आहे, अमेरिका पाश्चात्य देशामध्ये, युरोपमध्ये गेला अतिशय थंडगार प्रदेश आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्यांना रोज सकाळी थंड पाणी प्या म्हणून सांगणार का? जेवताना थंड पाणी प्या म्हणून सांगणार का? नाही सांगणार. जेवणाच्या वेळा वेगळं सांगणार की नाही? पण तुम्ही हे जीवन पद्धती ते एक लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी नाही का, आमचं काय होतं माहिती का, आम्ही सगळ्या गोष्टी जनरलाइज करून टाकतो लगेच, सगळ्या गोष्टी. पण आपण वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी आहोत. एकच औषध सगळ्यांना कसं काय झालेलं? वन साइज डझंट फिट ऑल. मी तर म्हणतो इंडिव्हिज्युअल गुड इज डिफरंट, जनरल गुड इज डिफरंट. मी समजा एखादा पेशंट माझ्याकडे आला की मी त्याला सांगितलं की अरे बाबा तू दूध घेऊ नकोस. असं कसं काय म्हणलं? तुम्ही काल व्याख्यान सांगितलं दूध फार छान होतं म्हणून. मी ते व्याख्यान सांगितलं, तू पेशंट म्हणून माझ्याकडे आलास, तुला नाही चांगलं ते. पण आम्ही कसं नाही करत, संदर्भ विसरू नका. आमचा प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही संदर्भ हे कुठल्याही गोष्टीचा संदर्भच बघत नाही. कोणत्याही गोष्टीचा, मग ते औषध असेल काही असेल, कुठलाही संदर्भ हे ना आम्ही सगळे विचार करत असतो. संदर्भाशिवाय त्याला कशालाही काही अर्थ नाही. तेव्हा हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्हाला डोमेस्टिक म्हणून मी म्हणत होतो, घर घर में आयुर्वेद नावाची एक आत्ता एक संकल्पना आली. मी कोणाला टीका करत नाही, कृपया वैयक्तिक घेऊ नका. घर में आयुर्वेद कशाला? अहो घरांनी आयुर्वेदाकडे यायला पाहिजे. आयुर्वेदाने घरात कशाला जायचं? म्हणजे आम्ही असे घेऊन जायचं का औषध घ्या औषध घ्या औषध घ्या घराघरात? तुम्ही स्वतःचा इतका स्तर उंचवा की घर तुमच्याकडे यायला पाहिजे. फॉरेन म्हणजे पाश्चात्याकडे बाहेर आयुर्वेद घेऊन चालले सगळीकडे मोठमोठे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं कसं झालं की तुम्ही जर टर्नओव्हर बघाल, आयुर्वेदिक औषधांचा टर्नओव्हर जर बघाल तर लक्षात असं येतं की 1000 करोड समजा आयुर्वेदाचा टर्नओव्हर आहे औषधींचा. FMCG मार्गाशी मला तुम्हाला सांगतो त्याचा टर्नओव्हर किती? 1,00,000 करोड आहे. आणि तो ह्या कोविडच्या काळानंतर वाढलाय, 10 पट वाढलाय. आयुर्वेद वाढला का? तुम्ही म्हणाला आयुर्वेद वाढला? ICMRने काही सर्वे केले होते काही वर्षापूर्वी, असं रिसर्च सर्वे सुद्धा आलेला. त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं होतं की किती टक्के लोक आयुर्वेदाचा वापर करतात औषध म्हणून.
फार पूर्वीची गोष्ट, मला रिसेंट फिगर माहिती नाही, पण फार काही बदल झालेला नाही अजूनसुद्धा. किती टक्के होते? ओन्ली 13% पीपल, 13% लोक फक्त आयुर्वेदिक औषध. आणि त्याच्यामध्ये कोण होते? घरामध्ये सुद्धा सर्दी झाली, ताप आला, तुळशी पिणारे, सुंठीचा काढा घेणारे, सुंठ गुळ घेणारे, ह्यांचा सुद्धा समावेश होतो त्यामध्ये. प्रत्यक्ष वैद्याकडे जाणारे ते वेगळेच, त्यांचं आणखीन कमी होते ते. हा काही बदल झाला नाहीये. सांगता का सांगते का? पण 70% ऑफ अमेरिकन आर ऑप्टिंग फॉर ट्रेडिशनल मेडिसिन, विच वन्स इन अ लाईफ टाईम दे हॅव टेकन ऑन मेडिसिन. वन्स इन अ लाईफ कधीतरी ते औषध घेतात. एकदा तरी घेतलेले असे किती लोक आहेत? 70% लोक आहेत. रेग्युलर काय करतात? काय उपयोग आहे? हे का आम्ही स्वतः असं कुठे आहे? तुम्हाला गंमत सांगतो. हां, 70% लोक अमेरिकन घेतात. वन्स इन अ लाईफ टाईम 70% लोक कधीतरी घेतलेलं असतं. आम्ही म्हणतो की आयुर्वेद खूप वाढला. असं आहे का? असं अजिबात नाही आहे. कुठलं आयुर्वेद तुम्ही म्हणजे आयुर्वेदचा प्रचार होतो म्हणजे नक्की काय होतं हे बघायला पाहिजे आपल्याला. विज्ञान म्हणून कुठे आहे आयुर्वेद? हा प्रश्न नेहमी विचारला, मी तर नेहमी विचारतो प्रत्येक ठिकाणी. आयुर्वेदाला विज्ञान म्हणून तुम्ही कुठे नेतात? तुम्ही सिलेबस बघा, आत्ता नवीन झालेला सिलेबस आहे. 70% मॉडर्न. म्हणजे आम्ही काय करतो माहिती का? इंटिग्रेशन करतो. म्हणजे काय करतो? म्हणजे वैद्याला ॲलोपॅथिक औषध देण्याची परमिशन म्हणजे इंजेक्शन झालं. म्हणजे वैद्याने त्रिफळ किती दिल्या बरोबर त्याबरोबरच एखाद्या त्याला अमॉक्सिलिन सुद्धा देण्याची परमिशन असावी. म्हणजे झालं इंटिग्रेशन. रिअल इंटिग्रेशन होतच नाही कुठे. इंटिग्रेशन कशासाठी हवं आहे? तुमच्या बायोकेमिस्ट्रीचा उपयोग व्हायला पाहिजे. फार्माकोलॉजीचा प्रिन्सिपल्सचा आयुर्वेदिक ड्रगची फार्माकोलॉजी समजण्यासाठी उपयोग व्हायला पाहिजे. आहे की नाही? ह्या गोष्टी व्हायला हव्यात. हरणीचा उपयोग व्हायला पाहिजे. ते नाहीच. आम्हाला औषध द्यायची परमिशन द्या फक्त. बाकीचं काही नाही ते केलं चालेल. असं नाही ना चालणार. कधीच होणार नाही. विज्ञान म्हणून आयुर्वेद कधीच होणार नाही. तेव्हा असा आयुर्वेद आम्हाला न्यायचा आहे का? तेव्हा हे प्रश्न मी तुमच्यासमोर उपस्थित करतोय. सगळ्यात महत्त्वाचा आता प्रश्नाकडे की अन्न आणि औषध. तुम्ही आयुर्वेदाला अन्न मानता की औषध मानता? सगळा जो काही गोंधळ उडलेला ना तो इथून सुरू होतो सगळा, की आयुर्वेदाला अन्न मानायचं की औषध म्हणायचं. औषध, आयुर्वेदाला औषध म्हणून मान्यता देणारा देश किती आहेत जगामध्ये? फक्त 2 किंवा 3 फार तर. नेपाळ धरू आपण. भारत, श्रीलंका आणि नेपाळ. ह्या 3 देशाच्या बाहेर आयुर्वेदिक औषधांना औषध मानलं जात नाही. त्यांना फूड सप्लिमेंट्स मानलं जातं. आजकाल न्यूट्रास्युटिकल्स असा शब्द आलेला आहे. गंमत म्हणजे भारतात सुद्धा आयुर्वेदाचे जर लोक सोडले तर बाकीचं कुणीही आयुर्वेदिक औषधाला आयुर्वेदिक औषध म्हणत नाही. ते फूड सप्लिमेंटच म्हणतात. किंबहुना ह्याचा मी विरोध खूप करत आलो. पॉलिसी मेकर म्हणून मी जेव्हा बसलेलो होतो तेव्हाही याचा विरोध करत होतो. कारण ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्टमध्ये एकदा काय झालं, एकदा 2-3 वेळची घटना आहे. दुर्दैवाने बऱ्याच IAS ऑफिसरशी माझा संबंध आला. फार काही चांगला अनुभव नाही आहे. पण त्यांच्याशी संपर्क करत असताना त्यांनी चर्चा आली. ती एक डायरेक्टर होते बसलेले, आपल्या ह्याचे मॉडर्न मेडिसिनचे डायरेक्टर शेजारी होते बसलेले. चर्चा चालली होती असेच की आयुर्वेद किती टॉक्झिक आहे, किती टॉक्झिक आहे, त्याच्यामध्ये हेल्मेट्स असतात, अमुक असतात, तमुक असतात. मी त्याला पहिला प्रश्न विचारला. म्हणलं, सर माझ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे, तुम्ही आयुर्वेदिक औषधाला औषध मानता का? ह्याचं पहिलं उत्तर मला द्या. त्याचं उत्तर मिळालं तर मग मी म्हणलं बोलतो तुमच्याशी. नाही म्हणलं आयुर्वेद औषध म्हणजे काय? म्हणलं का नाही औषध? ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये आयुर्वेदाला औषध मानलेलं आहे की नाही? एक चॅप्टर आहे 4A चॅप्टर पूर्णपणे आयुर्वेद औषधांचा आहे. एसी ड्रग्जवर आहे. असं आहे का? म्हणले मला माहितीच नाही. सेक्रेटरी सेम थिंग, मला माहिती नाही. एका सेक्रेटरीचा मला प्रश्न विचारला, एकदम फार गंमत झाली. अशा कितीतरी घटना आहेत तुम्हाला सांगतो, की त्यांना हे माहिती नाही की आयुर्वेदाचं ग्रॅज्युएशन PMS हे जे 5.5 वर्षाचं आहे, त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन असतं, त्याच्यामध्ये वेगळे स्पेशालिटीचे वर्ग आहेत.
तर माहिती असं असतं, असं आहे आयुर्वेदिक पॉसिबिलिटी आहे, हा गायनेकॉलॉजीमध्ये आहे, सर्जरीमध्ये आहे, मेडिसिनमध्ये आहे. हो, अरे म्हणलं हो आहे, हे बघा. ह्याच्यावर तर खूप वाद झालेले आहेत. आणि मग म्हणून आणि गंमत, हे ड्रग कॉन्ट्रॅक्ट करताना सुद्धा घोळ असा झाला आहे. अन्न आणि औषध, मी तुम्हाला का सांगता येईल, कारण काय, एकदा तुम्ही औषध म्हणलं तर अन्न म्हणलं की त्याचे पॅरामीटर्स वेगळे होतात. जे टॉक्झिसिटीबद्दल चाललं आहे, हेवी मेटल्सबद्दल जी चर्चा झालेली, ह्याच्याबद्दलचं मुख्य जी सगळ्यांचा प्रश्न हा असतो की आयुर्वेदामध्ये टॉक्झिन्स आहेत का, हेवी मेटल्स आहेत का, त्याच्यामुळे किडनी डिसीज होतात, लिव्हर डिसीज होतं, अमुक होतं. तर बरेचसे पब्लिकेशन्सही आहेत अशा प्रकारचे. बरंच आहे. एकदा एक घटना घडलेली होती, ती सांगतो मी तुम्हाला नंतर. पहिल्यांदा ह्याच्यावर होतं काय माहिती का, की जे हेवी मेटल्स आहेत त्यांचे लिमिट्स असतात फूडमध्ये. कॅडमियम आहे, मर्क्युरी 10 ppm आहे, कॅडमियम काहीतरी 0.3 mm आहे, त्याच्यानंतर मला वाटतं लेड झालं, असे 2-4 आहेत. आणखी आर्सेनिक आहे 5 ppm आहे वगैरे, असे ppm मध्ये आहे. थोडक्यात हे हेवी मेटल कशाचे आहेत, हे फूडचे आहेत. लक्षात घ्या. आमच्या निर्बुद्ध लोकांनी, वैद्यांनी आमच्या तिथे बसलेल्या, हे जसेच्या तसे ड्रग्जमध्ये टाकून दिले जातात. गंमत म्हणजे ज्या पाश्चात्यांची आम्ही कॉपी करतो त्यांनी म्हटलेलं आहे काय, हे मी एकदा काय झालं की युरोपियन फार्माकोपिया आणि इंडियन फार्माकोपिया आमची एक कॉमन API आयुर्वेदिक फार्माकोपिया यांची एक कॉमन कॉन्फरन्स चालली, त्याच्यामध्ये ही चर्चा चालली होती. मी व्याख्याता होतो. त्याच्यामध्ये मी त्यांना सरळ म्हटलं की तुम्ही अन्नाच्या पॅरामीटर्स औषधाला कशी काय लावता ह्यामध्ये, कारण युरोपियन मेडिकल एजन्सी EPA, ब्रिटिश मेडिकल एजन्सी यांचं डॉक्युमेंट आहे की हेवी मेटलचे अडल्ट्रेशन असेल तर त्याचं किती असावं, किती परमिटेड आहे, परमिटेड अडल्ट्रेशन किती. ते परमिशन कशाचे आहेत, त्याला म्हणतात PDE असा शब्द आहे. PDE म्हणजे परमिटेड डेली एक्सपोजर. औषधामध्ये ते म्हणतात, किंवा पहिले तरी असं वाक्य म्हटलेलं आहे, सेंटेन्स असं आहे, इफ एनी हेवी मेटल or any toxic element is found in a drug as an adulterant, लक्षात घ्या, महत्वाचा शब्द आहे, then these limits are applicable, these quantities are applicable. However, if a particular heavy metal or a toxic substance is present in a drug as an active ingredient, no limits are applicable. No limits are applicable. Because तिथे काय असतं, तिथं डोज असतो, तिथं टॉक्सिक डोज असतो, फेटल डोज असतो. आर्सेनिक जेव्हा तुम्ही औषध म्हणून वापरता तेव्हा आर्सेनिकचा थेरप्युटिक डोज, टॉक्सिक डोज आणि फेटल डोज असतो. वापरतात ना आर्सेनिक, वापरतात ना मॉडर्न मेडिसिनमध्ये सुद्धा. तिथे कोणतं ड्रग, पहिली गोष्ट लक्षात घ्या, औषध म्हणलं की त्याच्यामध्ये टॉक्सिन्स आलेच, टॉक्सिकच असतं औषध. असं म्हणतात की ॲडव्हर्स इफेक्ट किंवा टॉक्सिसिटी इज अन इनहेरंट, इट इज इनहेरंटली असोसिएटेड विथ द ड्रग, इट इज इनहेरंट पार्ट ऑफ ड्रग फार्मॅकॉलॉजी. लक्षात घ्या, हा फार्मॅकॉलॉजीमधलं वाक्य आहे. इट इज अन इनहेरंट पार्ट ऑफ एव्हरी ड्रग फार्मॅकॉलॉजी. दर इज नो थिंग ॲज सेफ ड्रग. सेफ ड्रग नावाची जगात गोष्ट अस्तित्वातच नाहीये. लक्षात घ्या, कशाचे सेफ ड्रग, हां येस, ड्रग सेफ्टी इज डिपेंडंट, इट्स रिलेटिव्ह टर्म आहे ड्रग सेफ्टी. मग तरी सुद्धा तुम्ही असं काय करता. म्हणून म्हटलं, तुम्ही एखादा माणूस औषध अन्नासारखं का असेल तर त्याला मूर्ख म्हणायचं नाही का, आणि पुढे ओरडतो. मी हे स्टेजवरून म्हणलं त्यांना, कॉन्फरन्सच्या स्टेजवरून त्याला म्हणलं, इफ यू आर इटिंग टेकिंग ड्रग ॲज अ फूड यू आर फूल्स. गप्प बसले, देयर इज नो आन्सर. लक्षात घ्या तुम्ही, आम्ही असं कधीच करत नाही. हे मी सगळ्या प्लॅटफॉर्मवर बोलतो, कमिटीजमध्ये मिटिंग होतं, सगळे हा आयुर्वेद महान आहे,
5,000 वर्षापासून शास्त्र इतके दिवसांनी घेत आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याला मिळालं नाही ऑक्सिजन, तुम्हाला कसं काय मिळतंय? हे काय उत्तर आहे? हे सायंटिफिक उत्तर आहे का? असू शकत नाही असं. व्यवस्थित उत्तर त्यानंतर द्यायचं ते. आता 2-3 उदाहरणं देतो औषधांची. काही वर्षापूर्वी सांगतात 2011-12-13ची गोष्ट आहे काहीतरी. त्याच्या आधी सॅपर्स पेपर फार प्रसिद्ध आहे. रॉबर्ट सॅपर नावाचा एक ह्याचा, मला वाटतं ऑक्सफर्डचा नाही, हार्वर्डचा आहे. हार्वर्ड एक सायंटिस्ट आहे, फार आयुर्वेदावर लिहित असतो. त्याचा एक पेपर पब्लिश झाला. तो सॅपर पेपर म्हणूनच प्रसिद्ध आहे, रॉबर्ट सॅपर. त्यांनी रिपोर्ट केलं, त्यांनी काहीतरी औषधं गोळा केले, आयुर्वेदाचे 10-15 औषधं गोळा केले, लॅबमध्ये टेस्ट केले आणि त्यांनी पब्लिश नाव असेल पब्लिश केलं, कंपनी नाव असेल की ह्याच्यामध्ये इतके हेवी मेटल्स आहे, ह्याच्यामध्ये इतकं लेड आहे, इतकं आर्सेनिक आहे, इतकं अमुक आहे, ढमुक आहे, तमुक आहे, हे त्यांनी लॅबॉरेटरीमध्ये प्रयोग करून सांगितलं. खरं म्हणजे हा त्याचा मूर्खपणा होता, कारण त्या प्रत्येक औषधा लेबलवरच कंटेंट दिलेलं होतं, त्याच्यामध्ये होतंच ऑलरेडी त्याच्यामध्ये, त्यामुळे लॅबॉरेटरी टेस्ट करायची काहीच गरज नव्हती खरं म्हणजे. त्यामुळे तो सॅपर पेपर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर मग सगळीकडे ते पण झालं ना की आयुर्वेदा फार ठरका असतं, आयुर्वेदाच्या औषधाने काही झालं थोडंफार खुट्टे वाजले की सगळे बोंबाबोंब सुरू होते. आता परवा एवढं मोठं प्रकरण झालं आहे रिसेंटली, कप सिरपमुळे 22, 23, 25 मुलं मेलेत. कुणी म्हणतंय का हो ॲलोपॅथिक ड्रग बॅन करा म्हणून, पूर्ण ॲलोपॅथिक खराब आहे म्हणून? ते फक्त त्याच औषधापुरतं बोलतात, बाकीचं कोणी काही बोलत नाही. तेच आयुर्वेद हां हां बाकी आयुर्वेदाचं एका ड्रगमध्ये झालं की सगळं आयुर्वेद खराब आहे, होपलेस आहे. कसं काय? त्याला कारण आम्हीच आहोत, आम्हीच वैद्य आहोत, आम्हीच तसं वातावरण. काय म्हणते, काही काही नॅरेटिव्ह सेट झाले, काही मिथकं सेट झालेली. त्या मिथकाने आम्ही वी आर ड्रिव्हन बाय दिस एव्हरीबडी. त्याच्यामुळे आम्ही आमची वैज्ञानिक दृष्टीच घालून बसलेलो आहोत. इतके आंधळे आहोत आम्ही. मोठमोठी मंडळी, मी नाव नाही घेणार, एक खूप मोठा लेखक आहे, आधी तिथे बसली, तिने मग त्याचं पुस्तक पाठवलं होतं. त्या पुस्तकामध्ये त्या माणसाने, मोठं पुस्तक होतं, बायोलॉजीवर होतं, मोठं, तेवढं एक 300-400-500 पानाचं पुस्तक होतं, आधी असते. तर त्या पुस्तकामध्ये आयुर्वेदावर 5-10-12 पानं होती आणि ती सगळी चुकीची होती. सगळी माहिती पाश्चात्य विज्ञानाची, बायोलॉजीची. तर मी खरं म्हणजे ते काही गेलो नसतो पुढे, पण त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की हे माझं जे पुस्तक आहे ते शाळा कॉलेजेसमध्ये पाठ्यपुस्तक म्हणून ठेवण्यात यावं, असं त्या इंट्रोडक्शनमध्ये लिहिलं. मग मी भडकलो, म्हणलं हे फारच झालं. मग मी त्याला पत्र लिहिलं की बाबा न तुम्ही ठीक आहे, वास्तविक म्हणलं तुमच्या पुस्तकामध्ये या तुम्ही त्याने एक लिहिलं होतं, काय पहिलीच चूक केली मोठी, की आयुर्वेदाच्या इतिहासामध्ये एक काय मैत्रेय नावाचा एक खूप प्रसिद्ध वैद्य होऊन गेला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं आयुर्वेद चालतो. मी म्हणलं मी गेले 50-60 वर्ष आयुर्वेद अभ्यासक आहे, शिकवलं. म्हणलं आपल्याला मैत्रेय कसं काय माहिती नाही बाबा, कोणा मैत्रेय मला काही कळे ना. आणि मग मी मग बाकीचे असेच बरेच स्टेटमेंट होते त्याच्यामध्ये. काही बाबा त्यांनी ते सांगितलं होतं की डिसेक्शन केल्यानंतर असं होतं, तसं होतं, ते 3 दोष आहेत, हायपोक्रेटिस वगैरे, हिपोक्रेटिस होती, अमुक आहे, तमुक आहे. मग मी एका घातला, हात घातला, मग मी पूर्ण शिरलो त्याच्यात. मग मी त्याला म्हटलं की बाबा मैत्रेय नावाचा वैद्य, मला तर काही माहिती नाही बाबा, आणि तुम्ही हे सगळं क्रेडिट म्हणलं हिपोक्रेटिसनं पहिल्यांदा म्हणलं 3 दोष सांगितले, ह्युमर्स सांगितले. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, ब्लड, फ्लेम अँड बाईन, असे 3 त्यांनी सांगितले. ह्युमर्स आमचे लोकसुद्धा आंधळेपणाने 3 ह्युमर्स असा दोषाला शब्द वापरतात. दुर्दैव असं की ह्युमर शब्दाचा अर्थच आमच्या लोकांना माहिती नाही. व्हॉट यू मीन बाय ह्युमर्स? ह्युमर म्हणजे नॅचरल फ्लुइड्स. विट्रियस ह्युमर, ॲक्वियस ह्युमर आहे ना आपल्या डोळ्यामध्ये, नॅचरल फ्लुइड्स. बात फ्लुइड आहे का? मग कसं काय सांगतो तुम्ही ह्युमर म्हणून? इतके चुकीचे ट्रान्सलेशन करतात ना, त्याच्यामुळे सगळा घोळ व्हायला लागला सगळा. काय करता असं? काय गरज आहे? काहीतरी भन्नाट शब्द वापरायचे, आयुर्जिनॉमिक्स. अरे मूर्ख आहात का? काही संबंध नाही जिनॉमिक्स आणि आयुर्वेदचा. जीन्स तयार होतात केव्हा होतात?
तुम्ही स्वतः शिकताना शुक्र शोणित संयोगे यो भवेत उत्कृष्ट प्रकृतीस जायते तेन. शुक्र शोणिता संयोगाच्या वेळेस म्हणजे गर्भधारणेच्या वेळी ज्या दोषांचा प्रभाव असतो, जे दोष होतात त्याप्रमाणे माणसाची प्रकृती बनते. इथं जीन्सचा संबंध कुठं आला? जीन्स तर आधीच आलेत ना, शुक्रामध्ये जीन्स आलेले, शुक्रामध्ये आधी आलेले आहेत, ते काय बदलतात का नंतर? तर सुद्धा आयुर्जिनोमिक्स नावाचं प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, करोडो रुपये त्याच्यावर खर्च चाललेले आहेत. मी त्यांना खरवून सांगितलं, अरे बाबांनो चुकतात तुम्ही, व्हॉट आर यू डुईंग? मॅडम बसल्या शारीरिक क्रिया, त्या म्हणते सर काय सांगतात कोणा ठोक. का आम्ही गप्प सगळे, कुणाला पैसा? मी तर एकदा मीटिंगमध्ये सांगितलं होतं, म्हणलं हे तुम्ही चुकीचं करतात, काहीही करतात, चुकीचं ऍप्लिकेशन चालू आहेत सगळ्या प्रकारचे. तर तो दुसरा इन्सिडेंट तुम्हाला सांगतो, नंतर त्या चुकीचं कसं होतं सांगतो तुम्हाला मी. एक आणखीन एक घटना घडली, साधारणतः ती बहुधा 11-12 दरम्यान मला सांगतो, न्यूयॉर्कमध्ये झाली. न्यूयॉर्क हेल्थ एजन्सीने एक रिपोर्ट दिला. न्यूयॉर्कमध्ये काय होतं की ते दर महिन्याला तिथले ते गर्भिणी असतात त्या गर्भिणींचं रेग्युलर चेकअप असतं, हेल्थ चेकअप त्यांचं. ते डिस्ट्रिक्ट हेल्थ अथॉरिटी, न्यूयॉर्क डिस्ट्रिक्ट हेल्थ अथॉरिटी चेकअप करते. त्या चेकअपमध्ये त्यांच्या लक्षात आलं की 10 स्त्रिया अशा होत्या गर्भिणी की ज्यांच्यामध्ये ब्लड लेड लेवल्स वेर व्हेरी हाय. इन्सिडेंटली त्या 10च्या 10 भारतीय होत्या आणि त्यांनी हिस्ट्री घेतली तेव्हा लक्षात आलं की 10च्या 10 आयुर्वेदिक औषधं घेत होत्या. आता त्या आयुर्वेदिक औषधं कोणती घेत होत्या त्यांनी नीट केले सगळे, कोणत्या कंपनीची, कोणते, किती डोस वगैरे व्यवस्थित आहे. त्याचं सगळं सिस्टमॅटिक असतं सगळं काम, आपल्यासारखं गाबाळा काम नसतं. अर्थात हे सिस्टमॅटिक आमच्याकडनं शिकलेत ते, आम्ही विसरून गेलो. तर त्याने काय केलं, ते घेतलं सगळं. बरं ते नुसतं तेवढं करून गप्प बसले नाहीत, त्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला लिहिलं. त्या काउन्सिलरला बोलावलं, आपल्या इंडियन काउन्सिलरला न्यूयॉर्कच्या. त्याला सांगितलं हे असं झालेलं आहे, हे पत्र आहे आमचं, आणि तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कळवा की हे औषध ताबडतोब बंद करा. पाठवलं पत्र पाठवलं. आपल्याकडे सरकार गप्प बसलं, काही केलं नाही, काही केलं नाही. 6 महिने झाले काही केलं नाही. 6 महिन्यानंतर ते पुढे विचारलं काउन्सिलरला काय झालं त्याचं. तुम्हाला आहे त्याने लिहिलं, अहो म्हणजे तुम्हाला इतकी दिवस 6 महिने झाले अजून काहीच कळलं नाही तुम्हाला, काय झालं कळवा द्यायचं. तेव्हा आमच्या लोकांना जाग आली. मिनिस्ट्रीने एक कमिटी स्थापन केली, रिबटल कमिटी. त्या रिबटल कमिटीमध्ये मला इन्व्हायटी म्हणून ठेवलं. पहिल्यांदा ठेवलं नव्हतं, पण कोणीतरी म्हणलं असेल कदाचित बाबा, मग त्यांनी मला इन्व्हायटी म्हणून घेतलं. गेलो आम्ही मीटिंगमध्ये. सगळ्यांचा हात, असं कसं शक्य आहे, इतकं जुनं आयुर्वेद अमुक आहे तमुक आहे ढमुक आहे, हे असलं नाही चालायचं, आपल्याला नीट अभ्यास करून बघायला येतं. म्हणलं आधी अभ्यास करूया आपण. त्या अभ्यासात काय लक्षात, किती इंटरेस्टिंग, म्हणजे बघा काय होतं, म्हणजे कसे आम्ही सुद्धा कसे जबाबदार आहोत सगळ्या गोष्टींना. आम्ही दुसऱ्या दोष देण्यात काही अर्थ नाही आहे, आमचाच प्रॉब्लेम आहे. काय झालं होतं मी थोडक्यात सांगतो अगदी काय झालं होतं. त्याच्यामध्ये जी काही औषधं होती त्याच्यामध्ये 3 गोष्टी चुकलेल्या होत्या. सगळ्यात पहिली गोष्ट चुकली होती ड्युरेशन ऑफ मेडिकेशन, डोज ऑफ मेडिकेशन आणि इंडिकेशन ऑफ मेडिकेशन. 3 गोष्टी चुकलेल्या होत्या आणि त्याच्या परिणामी झालं. काय प्रॉब्लेम माहिती आहे का, आमच्या ॲट द बॅक ऑफ माइंड आपल्या सगळ्यांच्या असं आहे, समाजात तर हा आहेच आहे की आयुर्वेदिक औषध म्हणजे त्याचे काही दुष्परिणाम होत नाहीत. सेफ, दे आर सेफ, नॅचरल, नैसर्गिक आहे, सुरक्षित असतं, त्याचे काही शब्द साईड इफेक्ट्स नाहीत म्हणते. खरं म्हणजे आयुर्वेदिक ड्रग इतके साईड इफेक्ट दुसऱ्या कुठल्याच ड्रगला नाही. कारण आयुर्वेदिक ड्रगला केवळ एक इफेक्ट नसतो, अनेक इफेक्ट असतात. वेगवेगळ्या रोगावर एकच औषध चालतं, वेगवेगळ्या कारणासाठी देतो आम्ही, त्याचं कर्म वेगवेगळं असतं. तरी सुद्धा आम्ही आयुर्वेद साईड इफेक्ट असतात. कसं काय? व्यापतो अल्पदोषमचं मंदग्रपणमयेवच. व्यापत्ती आहे, मंदग्रपण आहे, आणखीनही दोष आहेत बरेचसे, आणि आम्ही साईड इफेक्ट नाही. मग घ्या किती दिवस. एकदा काय, एकदा गंमत अशी झाली,
एकदा आम्ही नंतर त्याच्याकडे किती सांगून किती नाही असं झालेलं तुम्हाला, इतके अनुभव आहेत ना गमतीदार की काय करावं आता. की मग लक्षात असायला त्याला मी 2 फक्त औषधं सांगतो यातले, की एक गर्भधारक वटी नावाची एक वटी होती, म्हणजे त्या 2 एक्झाम्पल तुम्हाला कळेल. आणि दुसरी प्रेग्निटा नावाची एक कॅप्सूल होती, अजूनही असेल मार्केटमध्ये ती, आय डोंट नो. त्यांनी नावं त्या ह्याच्यात घेतले, खरं म्हणजे नावं कुठल्या ह्याचे घेऊन येत, पण ते पब्लिश लिटरेचर, त्यामुळे घ्यायला काही हरकत नाही. इथिकली इट इज रॉंग टू टेक एनी नेम्स, बट सिन्स इट इज अ पब्लिश लिटरेचर आय कॅन डेफिनेटली टेक दॅट, ह्याच्यामध्ये आलेलं आहे. आता ह्यातली गंमत काय, गर्भधारक वटीचं काय इंडिकेशन, बरं त्या लेबलवर लिहिलं इंडिकेशन आहे बरं का, टाईम वगैरे. ते असं लिहिलं आहे की मेन्स्ट्रुअल सायकलनंतर फक्त 3 दिवस 3 सायकल घ्यायचं, 3 दिवस 3 सायकलपर्यंत. ओके, किती दिवस घेतलं होतं त्या बाईने? 4 महिने रोज, रेकॉर्डेड आहे, 4 महिने रोज घेतलं होतं. दुसरं एक होतं प्रेग्निटा, त्याची हीच कथा. ते त्याने सांगितलं होतं 15 दिवसावर घ्यायचं नाही, 6 महिन्यापासून घेतो, 6 महिने घेतो. त्यातलं अर्शकुटा नावाचं एक ड्रग होतं, जे क्लासिकल मेडिसिन आहे, ते ड्रग 8 महिन्यापासून चालू होतं. गर्भपाल रस 6 महिन्याचा. गर्भपाल रसाची तर इतकी गंमत आहे ना, गर्भपाल रसाची खरं म्हणजे त्यांनी सरळ म्हणलंय की त्याने असं म्हटलंय की गर्भिणी रोगनाशेत असं आहे त्याचा, त्या सूत्रामध्ये सर पूर्ण श्लोक नाही, पण गर्भिणी म्हणजे याचा अर्थ गर्भिणीला रोग असेल तर ते द्या. गर्भपाल म्हणजे गर्भिणीच्या रोगापासून बाळाचं संरक्षण करणार आहे. ते गर्भपालन म्हणजे गर्भाचं पोषण करणारं अजिबात नाही आहे. आमचे सगळे वैद्य गर्भपाल रस चालू करतात, सुरू करा गर्भपाल रस. 8 महिने गर्भपाल, लेड आहे हो, कसं चालायचं? सगळ्या धातूंचं खरं म्हणजे आयुर्वेदामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे, आम्ही वाचत नाही, आमचा अभ्यास होतो, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. त्याने असं म्हटलंय की औषध एखादं किती दिवस द्यावं याच्याबद्दल काय, मला पुष्कळ लोक विचारतात बऱ्याच कॉन्फरन्समध्ये विद्यार्थी, सर असं कुठं सांगितलं आयुर्वेदामध्ये इतके दिवस द्या? म्हणलं का नाही सांगितलं, बिलकुल सांगितलं. एक प्रिन्सिपल आहे. काय प्रिन्सिपल आहे? ते म्हणतात न तू देहबल महंती, कुठपर्यंत बघा, फार महत्वाचं सूत्र आहे. न तो देहबल महंती व्याधिवीर्यम निहंतीच, म्हणजे देहाचा बलाचा नाश करत नाही, फक्त व्याधीचा नाश करतं. तदेव औचार्य अव्याधी उच्छेद दर्शनात, तुम्ही व्याधीचा उच्छेद होईपर्यंत देऊ शकता, प्रोव्हाइडेड जर देहबल नाश होत नसेल तर. हे सावरेकरांचं सूत्र नाही, संहितेतलं सूत्र आहे. मी जे काही बोलतो त्यातलं सावरेकरांचं स्वतःचं काहीच नाही आहे बरं का, लक्षात घ्या. पहिल्यांदा डिस्क्लेमर दिलं आहे. आम्ही देतो मेटेरियल्स बद्दल, भस्माच्या बद्दल तर लोकांची फार गंमत आहे. किती गंमत अशी, एकदा CCRS मध्ये एक मीटिंग चालली होती. त्यांनी काय केलं होतं की त्यांना रिसर्च करायचा की ठराविक काही औषधांच्यावर, तर ते करायचा रिसर्च. तर आधी त्याने सगळ्या एक्सपर्टची मीटिंग बोलावली आणि आधी यादी पाठवली. ती आज एक 10-15 औषधं होती फॉर्म्युलेशन्स, की प्रत्येक वैद्याकडे पाठवले लोकांना, एक्सपर्टकडे, की तुम्ही प्रत्येकाने ह्याचे किती डोस असावं आणि किती ड्युरेशन असावं हे आम्हाला सांगा, मग त्याच्या आधारावर आपण मीटिंग घेऊ. मीटिंग झाली. मीटिंगमध्ये गंमत अशी की एक औषध आणि इंडिकेशन सांगितलं. एक औषध एका वैद्याने सांगितलं होतं की 125 मिलीग्राम रोज घ्या आणि एक 15 दिवस घ्या. दुसरा वैद्य सांगतो हे एक माशा द्या, म्हणजे जवळपास 1 ग्रॅम द्या आणि ते कितीही दिवस घेतलं तरी चालेल. एक वैद्य असं, पण इंडिकेशनच्या बाबतीमध्ये असा एकही रोग नव्हता कुठल्याही की ज्याच्यामध्ये त्याचं वापरायचं नाही, सगळीकडे वापरायचं. म्हणजे त्या सगळं पाहण्यानंतर असं लक्षात होतं की आयुर्वेद औषध कसे वापरा, कधी वापरा, किती दिवस वापरा, किती डोसमध्ये वापरा, चालतं. आणि ही CCRSच्या रिसर्च सेंटरमध्ये माहिती होती, सगळे देशभरामध्ये आहे. मी म्हणले म्हणजे बिलकुल प्रसिद्ध करून डॉक्युमेंट हे. त्याचा अर्थ असा होतो की म्हणजे ते मन पुन्हा आमचं रसशास्त्र एक सूत्र आहे, रसशास्त्र आहे, न दोषम न कालम रसचिकित्सके नावाचं एक सूत्र आहे. देशम कालम वगैरे आहे, काय बघायची गरज आहे, तसंच देऊन टाका.
मग आपण कशाला काही एवढी डिग्री 7-7 वर्ष घालून बसूया ना बाहेर, कोणी देऊ शकतं. तेव्हा प्रॉब्लेम असा होता, म्हणजे औषधाचा प्रॉब्लेम नव्हता तो पाहिजे. आणि त्यातलं गंमत अशी होती त्या युनिव्हर्सिटीची की हे सगळे 10च्या 10 होते, त्याचे सगळे वैद्य बसले होते भारतामध्ये. पेशंट होता अमेरिकेत आणि इथनं पोस्टल जात होते सगळे. त्यातले एका बाईचा तर वडील वैद्य होते, चालू होतं औषध. मग म्हटलं आता आपण ह्यांना उत्तर देऊ शकतो. त्यातले काही औषध अशी होती ज्याच्यामध्ये आसार नको होतं ते आम्ही केलं. म्हणलं आपण असं ह्याला देऊ की हे का झालं. त्याचं कारण असं झालं की अमेरिकेमध्ये आयुर्वेदाला मान्यता नसल्यामुळे अधिकृत रिकग्नाइज आयुर्वेद प्रॅक्टिशनर तिथं प्रॅक्टिस करू शकत नाही, त्यामुळे हा घोळ झालेला आहे. त्यामुळे हे त्यात औषधाचा दोष नाही. तुम्हाला खरंच काम करायचं असेल तर आयुर्वेदाच्या डिग्रीला रिकग्नाइज करा आणि आयुर्वेद प्रॅक्टिशनरला प्रॅक्टिस करू द्या, म्हणजे तुम्हाला त्यांना पकडता येईल. नाही तर कोणाला पकडणार. चुकीचं औषध देऊन कोणाला पकडणार आता. औषध तर येणारच आहे तुमच्याकडे. तुम्हाला कायमचा बंधू असेल तर ते हे करा ना, म्हणजे मग ते मिटेल सगळं. अशी गंमत आहे. आता परत डोसकडे परत वळूया. डोस किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये काय म्हणजे का, प्रत्येक औषधाचं एक इंडिकेशन असतं. त्याचा अतिमात्रेत करायचं. अतिमात्रेत गंमत तुम्हाला सांगतो. गुगुळाबद्दल कोणीतरी मला प्रश्न विचारला होता मग अशी. गुगुळाचं इतकं सुंदर वर्णन अष्टांग संग्रहात आलेलं आहे. ते म्हणतात गुणनिधी आपे कोर्यात. गुणवान आहे गुगुळ फार. सो अतिमात्र उपयुक्त. हे गुणवान आहे, पण जास्त मात्रेमध्ये तुम्ही जर घेतलं तर काय होतं. त्याच्यामुळे कार्श, क्लैब्य, कार्श, मोह, शमल शिथिल भाव, देह रौक्षम च तथा न रोगेषु आमिषु असं होतं. म्हणजे हे सगळे होतात त्याच्यामध्ये. की शैथिल्य येतं, त्यानंतर क्लैब्य म्हणजे स्टरिलिटी होते, मोह निर्माण होतो, कृशता येते, इमॅशिएटेड होतो माणूस जर अतिउपयोग केला त्याचा. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि पुढे म्हणतात न रोगेषु आमिषु, म्हणजे असं जर असेल तर हा गुगुळ देऊ नका, म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. इंडिकेशन सांगितले. जास्त झालं तर काय सांगितलं, कॉन्ट्रा इंडिकेशन सांगितले. आम्ही बघा तुम्ही विचारा, एकदा आमच्या मिनिस्ट्रीमध्ये हे झाला तो प्रकरण एकदा असं की सेक्रेटरी मला बोलावलं. म्हणजे सर हे आमचे 2 ॲडवायझर होतो आम्ही. आमच्या एका ॲडवायझर सांगितलं, एक कोणी सेक्रेटरी गुगुळ कल्प घेत होते बरेच दिवसापासून. त्यांनी विचारलं की हे किती दिवस घेऊ शकता. त्यांनी सांगितलं किती दिवस घ्या, काही हरकत नाही. मला त्यांनी बोलावलं. सर म्हणले हे असं म्हणतात. म्हणजे बिलकुल नाही, असं नाही चालायचं म्हटलं. मर्यादा असते त्याला घेण्याची. प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. वॉच ठेवायला लागतो. किती दिवस काय, त्याचा डोस ठरलेला आहे, ड्युरेशन ठरलेलं आहे. बरं अंडर ऑब्झर्वेशन पाहिजे, ते सुपरविजन पाहिजे. घेतलं गेलं जा घरी येऊन जा असं नाही झालं म्हणलं. भस्मांचंही त्याचं गंमत अशी आम्ही पाळत नाही, हा तर प्रॉब्लेम आहे. भस्म किती द्यावं, किती दिवस द्यावं याबद्दलचा प्रत्येक धातूच्या भस्माबद्दल उल्लेख आहे. आम्ही पाळत नाही. वैद्य बरेच मंडळी, त्यामुळे त्यांचं मी भाषांतर करून सांगतो मी सगळ्यांकडे. यवद्वयम प्रयोक्तव्यम. यवद्वयम, काही ठिकाणी यवप्रोक्तम असं आलेलं आहे, पण यवद्वयम धरून चालू आपण. यवद्वयम प्रयोक्तम हेम गुंजा अष्टकावधी. हेम म्हणजे सुवर्ण, 8 गुंजा. यवद 2 यव आणि 8 गुंजा. 8 गुंजा त्याच्या पुढे होतं हे सुवर्ण वाक्यामध्ये. रविरोप्यम द्विगुणम प्रोक्तम. रवी म्हणजे ताम्र, रौप्य चांदी, द्विगुणम प्रोक्तम. लोहमन्य त्रिगुणात्मकम. बाकीचे ते 3 पट, म्हणजे 2 यवाच्या ऐवजी 4 यव रवी आणि रौप्य आणि 6 यव बाकी लोह. आणि त्याच पटीमध्ये 8 गुंजा हे सुवर्णाचं आहे, 16 आणि 24 हे काय, हे क्युम्युलेटिव्ह डोज आहे. शेवटचा जो होतो डोस वाढवत नाही नाहीचा. म्हणजे तुम्ही 2 यवानी चालू करा. 2 यव म्हणजे साधारणतः मला वाटतं काहीतरी 20-25 मिलीग्रामच्या दरम्यान काहीतरी येतं. एक्झॅक्ट मला माहीत नाही,
25-30 मिलीग्राम माझं घेईल. तुम्ही चालू करा आणि मॅक्झिमम किती द्यायचं आहे, 8 गुंजा होईपर्यंत द्यायचं, म्हणजे क्युम्युलेटिव्ह डोस. रोज 30 मिनिट असं 8 गुंजा झालं, 8 गुंजाने सांगता एखादी 250 आणि 1 ग्राम, 8 गुंजा जवळपास 1 ग्राम येतो. म्हणजे 30 मिलीग्राम रोज जर तुम्ही दिलं तर 1 ग्राम म्हणजे साधारणतः किती दिवस तुम्हाला सांगा, एखादा महिना होईल. खरं म्हणजे एवढा होतच नाही, आणि ते सुद्धा प्रकृती बघून. हेच दुसऱ्या पद्धती आहे. आम्ही काय सांगतो, किती दिवस घ्या, काय होत नाही त्याला. काय अरे मैं रस सिंदूर 2 साल से ले रहा हूं, मकर तो इतने साल से ले रहा हूं. असं कसं चालेल. वैद्य मी जास्त ह्याच्या कारण वैद्य या ठिकाणी जास्त घेणे म्हणून वैद्यांचं बोलतात. असं नाही चालणार. प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे, आपण ती पाळत नाही आणि त्याचे दुष्परिणाम होतात. हा वैद्यांचा दोष आहे. समाजाचा दोष काय की त्याला ते औषध समजतच नाही. औषध समजलं तर प्रश्नच मिटला ना. औषध समजलं की वैद्याकडे गेल्याशिवाय घ्यायचं नाही. मी कितीतरी दिवसापासून सांगतोय, ज्या ज्या कमिटीमध्ये मी गेलो, हल्ली नाही मी सगळ्या कमिटीला जातही नाही, मला कोणी नेमत नाही हल्ली. त्यामुळे पण जेव्हा केव्हा होतो तेव्हा मी फार आग्रह करत असतो. माझं सजेशन म्हणजे एकदा मी थोडीशी आमच्या सेक्रेटरी काय म्हणलं, काय हे डे अँड ॲक्ट किती जुना आहे आपला रूल्स, थोडं बदलायला पाहिजे, ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत, त्या गोष्टी व्हायला पाहिजेत, अमुक व्हायला. म्हणून मग त्यामुळे ठीक आहे म्हणले सर. ते काय होतं माहिती का, की आपण लग्न करून द्या म्हणलं की तुम्ही नवरदेव व्हा म्हणते, तसं म्हणजे बस तुम्हीच चेअरमन म्हणलं या कमिटीचे. म्हणलं ठीक आहे, झालं आम्ही नवरदेव. मिटिंग त्याच्यामध्ये मग इंडस्ट्रीच्या लोकांना बोलावलं. तर माझी सजेशन आम्ही असं दिलं होतं. पहिली गोष्ट सांगितली होती की आपण काय करूया की आयुर्वेदिक औषधं मॅन्युफॅक्चरिंगवर लायसन्स लागतं ड्रग्ज अँड कॉस्ट ॲक्टप्रमाणे. तुम्ही औषध तयार करू शकता. आता तर हल्ली म्हणजे कॉलेजमधले औषधसुद्धा बंद केले तसं मी ऐकलं. म्हणजे मूर्खपणाला कळस आहे तो. पण ते मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स लागतं. आणि ह्याच्यामध्ये विकण्याकरता काही गरज नाही, कोणी विकू शकतं. म्हणजे मी चक्क अशी च्यवनप्राशची बाटली रेल्वे स्टेशनवर च्यवनप्राश 10 रुपया, च्यवनप्राश 10 रुपये असं करत विकू शकतो. कोणी थांबू शकत नाही. नोबडी कॅन स्टॉप मी. अस्वादिष्टाच्या बाटल्या फुटपाथवर विकू शकतो मी, कोणी तुम्हाला थांबू शकत नाही. अगदी म्हणून किराणा दुकानामध्ये औषध मिळतं आयुर्वेदाचं, बघा तुम्ही जाऊन. आपल्याकडेच नाही, बाहेर सुद्धा त्यांचे सगळे स्टोअर्स आहेत, त्याच्यामध्ये ठेवलेले असतात. ग्रोसरी स्टोअर्स त्याच्यामध्ये मिळतात औषधामध्ये सगळे. तेव्हा मी सजेशन असं दिलं होतं, आम्ही सगळ्या आमच्या जे काही आम्ही थोडेफार होते रिस्पॉन्सिबल लोक होते, की बाबा आपण असं करूया की आयुर्वेदिक विकण्यासाठी पहिल्यांदा आपण लायसन्सिंग प्रोसिजर चालू करू. आणि सुरुवातीचं काम म्हणजे ॲटलिस्ट मॅट्रिक्युलेशन तरी तो विक्रेता असला पाहिजे, एवढं तरी ठेवू आपण. सध्या शिक्षण कंपल्सरीच नाही, म्हणजे ज्या माणसाला वाचता येत नाही तो सुद्धा आयुर्वेदिक औषध दुकानात ठेवू शकतो. आज परिस्थिती आहे, तेवढं तरी करू आपण. सगळ्या इंडस्ट्रीने विरोध केला, लक्षात घ्या. सगळ्या इंडस्ट्रीने एक मुखाने विरोध केला. किती विरोध केला ते सांगतो तुम्हाला. दुसरं आमचं सेशन असं होतं, मी असं सांगितलं की आपण असं करूया की जे रसौषधी आहेत किंवा जे टॉक्झिक ड्रग्ज म्हणतो आपण ज्याला, की जे की ते प्रिस्क्रिप्शन शिवाय देता येणार नाहीत, असं आपण एक करूया, एक नियम करू. ॲटलिस्ट एवढे तरी सुरुवात, मग पुढचं बघू. खरं म्हणजे कोणतंच ड्रग प्रिस्क्रिप्शन जायला नको, बट ॲटलिस्ट पोटेन्शियल टॉक्झिसिटी ज्याच्यामध्ये ते तरी थांबू ना आपण. त्यामुळे नाही, त्याचा विरोध आमचा. म्हणजे मी जेव्हा अडून बसलो त्याच्यावर, तेव्हा त्या सगळ्या असोसिएशन ड्रग मॅन्युफॅक्चरच्या, म्हणून माझी आज इच्छा होती की ड्रग मॅन्युफॅक्चरचा कुणीतरी प्रतिनिधी असला पाहिजे होता. त्यांनी माझी मिनिस्टरकडे तक्रार केली. माझ्या सगळ्या तक्रारी, मी व्हाईस चान्सलर असताना सुद्धा एक माझी तक्रार मिनिस्टरकडे गेली होती की प्रेझेंट व्हाईस चान्सलर डॉक्टर सावरकर इज नॉट कॉपरेटिंग विथ अस. तसं यांनी केली तक्रार. म्हणले हे फार आमचं काही ऐकत नाही. म्हणजे 4-5 असोसिएशनने भरी मोठी पत्रांच्या प्रती पाठवल्या मिनिस्टरकडे. मला त्याच्या प्रती याच्यामुळे मला कळलं की हे आमचं ऐकत नाही, नाही करा. म्हणजे इतकं भयानक आहे हे, आणि याला कुणी अपवाद नाही बरं का. एकतर मग एक ग्रहस्थ असे होते, फार जुनी गोष्ट आहे, त्यांच्यातर्फे मला एक पुरस्कार मिळाला होता. इंडस्ट्रियल्स होते आणि ते आले एक मिटिंगला, कुठेतरी मिटिंग, त्यामध्ये चर्चा, मी ॲडवायझर होतो. त्यामुळे मी म्हणलं असं व्हायला पाहिजे. म्हणजे का मला बाहेर येताना म्हणले, डॉक्टर सावरकर तुम्ही फार बदलला तो. म्हणले काय झालं. म्हणजे तुम्ही आमची बाजू. म्हणलं हे बघा, मी इथे जनतेचा प्रतिनिधी. म्हणलं तुमचे प्रतिनिधी, तो कोण आहे जनतेचा प्रतिनिधी. म्हणलं
मी सरकारी अधिकारी म्हणजे मी जनतेचा प्रतिनिधी म्हणलं, मी बघणार जनतेचं हित काय ते. फार बदललात म्हणले तुम्ही. म्हणलं पुरस्कार परत घ्यायचं तर घ्या म्हणलं, देऊन टाकतो काही हरकत नाही. किंवा असं जर असेल तर कसं चालायचं मला सांगा तुम्ही. कुठेच विज्ञान नाही आमच्यामध्ये, आम्ही पाळत नाही विज्ञान. आम्ही पेशंटला जे औषधं देतो हे करतो, किती वैज्ञानिक वेळ तुम्हाला सांगतो मला, अजिबात नाही. तुम्ही हॉस्पिटलमध्ये, आता पोदार हॉस्पिटलमध्ये तुम्ही औषध आहार देता तुम्ही, मला माहीत नाही आत्ताची काय परिस्थिती, तेव्हा मी बराच हा प्रयत्न केला होता की आहार, आयुर्वेदाचा आहार मिळायला पाहिजे ना. लाईट डाएट, ब्रेड आणि अंडी देता, केळी देता पेशंटला, दूध देता. का बंद झालं का? व्हेरी गुड. म्हणजे तेव्हा आम्ही प्रयत्न करत होतो, अथेड असताना आमचं चाललं होते. किंवा का तुम्ही हे करायला पाहिजे? का हे आयुर्वेदाच्या रुग्णालयामध्ये वेगळी आहार पद्धती का असू नये? तेच LD MD वगैरे का असावं? आपला आहार मुख्य म्हणजे खरं म्हणजे अनौषधी चिकित्सा ही आपली मुख्य चिकित्सा आहे. औषध चिकित्सा फारशी महत्त्वाची नाही आहे आपल्या दृष्टीने. औषध काय आहे, लोकांची सवय की औषध दिल्याशिवाय त्यांना औषध काही घेतल्यासारखं वाटतच नाही. एक मेडिकल नेमिसिस नावाचं एक फार सुंदर पुस्तक आहे, त्याच्यामध्ये औषधांनी काय काय घोळ घातलेत ह्याच्याबद्दल त्यांनी फार सुंदर वर्णन केलं. त्याचं म्हणणं आहे की हा एक गैरसमज आहे की ट्युबरक्लॉसिस औषधामुळे नष्ट झाला, अँटीबायोटिक्समुळे हे थांबलं वगैरे, असं नाही आहे. हा ट्रेंड असतो डिसीजचा, ट्रेंड. तो डिसीज ट्रेंडमुळे ते झालेल्या औषधामुळे झालेलं नाही. फार सुंदर पुस्तक आहे. एनिवे, तर मला काय म्हणायचं की मग का आम्ही आहार आपण का नाही सांगत, आयुर्वेदिक आहार आम्ही का नाही वापरायचा, का सांगत नाही आपण? तेव्हा आम्ही जोपर्यंत, हे लक्षात घ्या, आयुर्वेदातलं एकही गोष्ट कोणीही अवैज्ञानिक आहे असं सिद्ध करू शकलेला नाही, करू शकणारही नाही जर रॅशनली विचार केला तर. परवा एक प्रसिद्ध झाला लेख, 2-3 लेख प्रसिद्ध झाले आर्टिकल्स रिसर्च जर्नलमध्ये, की हिपॅटिक इंजुरी, दिली ड्रग इंड्युस्ड लिव्हर इंजुरीवर एक प्रसिद्ध हिपॅटॉलॉजिस्ट आहेत साऊथचे, मुंबईतल्या एक डॉक्टर नागरांच्या मुलांनी मला वाटतं एक पेपर पब्लिश केला होता त्याच्यावर, टिनोस्पोरावर केला होता. टिनोस्पोरा इज हिपॅटोटॉक्सिक म्हणून, गुळवेल. आणि इकडं मागे आत्ता परिस्थिती झाला तर विल्सन म्हणून डॉक्टर आहे, साऊथचा आहे, हिपॅटॉलॉजिस्ट आहे, मला वाटतं बहुतेक चेन्नई किंवा कुठला तरी. त्यांनी एक प्रसिद्ध केलेला लेख आहे, तो आहे अश्वगंधावर. अश्वगंधा घेणाऱ्या लोकांच्यावर त्यांनी काहीतरी पेशंट केले की त्यांना ड्रग इंड्यूस लिव्हर इंजुरी झालेली आहे होती. त्याने 8 पेशंटचा हिस्ट्री दिली होती, स्क्रीन केलेला 8 त्यांनी सिलेक्ट केलं की हे नक्की आयुर्वेदात झाले. आम्ही ते स्क्रीन केले, बघितले, त्याला उत्तरे दिलं. म्हणजे किती बायस्ड असतात लोक. मला मी लान्सेटचं सुद्धा उदाहरण देणार आहे, हाऊ दे ॲक्ट. करेक्ट, हां, 8-10 पेशंटचंच आहे. हां, तेव्हा गंमत अशी त्याच्यामध्ये ताथेड सर की त्याच्यामध्ये ज्या पेशंटना देण्यात आलं होतं ते पेशंट कसले होते माहिती का? एक 2-3 पेशंट, 8 पैकी 7 पेशंट असे होते की ज्यांना काही ना काही ते कोमॉर्बिडिटी होती. कोणती कोमॉर्बिडिटी होती? त्याला एकाला अँटीसायकोटिक ड्रग चालू होते, डायबिटीसचे ड्रग, अँटी डायबिटीस, हायपरग्लायसेमिक, त्याला इन्सुलिन सहित 8-8, 10-10 वर्षापासून चालू होतं. एक मेटाबॉलिक डिसऑर्डरचा एक पेशंट होता, त्याला अनेक वर्षापासून चालू होतं. म्हणजे असे ड्रग्स त्यांना 8-8, 10-10 वर्षापासून चालू होते की दे आर पोटंट हिपॅटो इंजुरी करणारे ड्रग्स होते ते सगळे, रेकॉर्डेड. आणि सगळा जो का हे आयुर्वेद खरं म्हणजे देवर कॉन्ट्राइंडिकेशन फॉर आयुर्वेदिक ड्रग्स. मी मग अशी तुम्हाला म्हटलं ना, सगळे ते कॉन्ट्राइंडिकेशन आहेत. साध्या क्वार्टरचं एक ब्रॉड उदाहरण तुम्हाला देतो. प्रत्येक रसाच्या सेवनामुळं, अतिउपयोगामुळं काय होतं त्याचे दिलंय की नाही. जे अतिउपयोगाच्या सेवनामुळे होणारे रोग आहेत त्यामध्ये ते कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. इट्स व्हेरी सिम्पल ॲज दॅट. तसं गुगलचं मग कशी उदाहरण दिलं तुम्हाला, ते त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत. मधुमेहाच्या रुग्णामध्ये मधुर कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. साधी गोष्ट आहे की नाही, तुम्ही ते बघा ना, तुम्हाला मिळेल उत्तर. असे ते सगळे कॉन्ट्रॅक्ट. मेटाबॉलिक डिसऑर्डर, अश्वगंधा ही कुठल्याही मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये देता येत नाही. ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये अश्वगंधा देता येत नाही कारण तो इम्युनो मॉड्युलेटर आहे, इम्युनो स्टिम्युलंट आहे. ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये अश्वगंधा कॉन्ट्राइंडिकेटेड आणि सर्वांना अश्वगंधा दिलेली आणि शिवाय मॉर्बिडिटी होतेच तुम्हाला. का तुम्ही विचार करत नाही मला समजत नाही. तेच गुडीचे ते दिलं त्याने, टिनोस्पोरा कॉर्डिफोलियाचे इफेक्ट आहे, त्यांनी टिनोस्पोरा क्रिस्पा वापरली होती. असं कसं चालेल? त्या औषधामधला विचार करत असताना
हेल्मेटचा विचार करताना वेगळा विचार करायला पाहिजे, ह्याचा विचार करायला. हेल्मेटचं एक थोडंसं फक्त सांगतो, मी बराच वेळ झाला आहे थांबवतो मी की एक साधी गोष्ट लक्षात घ्या की औषधामध्ये हेल्मेट 2 कारणामुळे असतं. एक ॲडल्ट्रेशन म्हणून मगाशी मी उल्लेख केला तुम्हाला, आणि दुसरं पर्पजफुल इन्ग्रेडियंट असतं. म्हणजे थेरप्युटिक इफेक्टसाठी मुद्दाम त्या, आता लेडचं भस्म केलं त्याच्यामध्ये लेड असणार नाही का? असणारच ना. त्यात लेड दाखवण्यात काय पॉईंट आहे? सावटने केलं किंवा ह्या व्हायचं त्या लेबलवरच लिहिलेलं आहे म्हणून तिथे लिमिट येणार नाही ना. पण गुळवेलीमध्ये किंवा अश्वगंधामध्ये जर येत असेल समजा, तिथे पेनिट्रेशन आहे, तिथे लिमिटला ॲप्लिकेबल आहे, तिथं डेली एक्सपोजर ॲप्लिकेबल आहे, लिमिट नाही. पण तिथे येतं. त्यामुळे हे पाहायला पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. हा म्हणजे थोडक्यात काय, कशामध्ये काय. बरं आम्ही गप्प बसतो, प्रॉब्लेम हा आहे. आता काही औषधं अशी असतात मार्केटमध्ये. परवा मी माझा रिसर्च पेपर पब्लिश झाला सुवर्णमाक्षिकावरचा. म्हणजे किती किती अंदाज. खरं म्हणजे मॉडर्न मेडिसिनच्या ड्रग्सपेक्षा कंट्रोलपेक्षा आयुर्वेदिक ड्रग कंट्रोलरला काम खूप जास्त आहे. फुल फ्लेज मशिनरी पाहिजे खरं म्हणजे. कारण आमच्या एका प्लांटमध्ये कितीतरी फायटोकेमिकल्स असतात. हो, मॉडर्न मेडिसिनचं एकच केमिकल असतं, एक केमिकल एंटिटी असते. ॲस्पिरिनमध्ये ॲसिडिक सॅलिसिलिक ॲसिड एवढं एकच असते ना, बाकी काही नाही. ते आहे की नाही बघायचं, संपला विषय. मी अश्वगंधा बघायला गेलो तर कितीतरी आहेत त्याच्यामध्ये, विदाफिरिन आहे, विनोलॉइड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ते आहेत की नाही सगळं कसं काय बघणार मी? आणि त्याच्याकरता आहे कोण? एक आमच्या आधी तिला बसवलं, तिथे सुद्धा ॲडिशनल चार्ज. ड्रग कंट्रोलर का नाही स्वतंत्र? पूर्ण मंत्रालय पाहिजे आम्हाला ड्रग कंट्रोलसाठी. हे लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे. नाही, गरजच वाटत नाही कोणाला कशाची. त्यामुळे हे सगळं इतकं भयानक आहे ना. मी पुष्कळ प्रयत्न केले माझ्या दृष्टीने. मी बऱ्याच ग्राहक मंचांना वगैरे जाऊन भेटलो, ग्राहक संघाला. माझे मध्यंतरी प्रयत्न करतो. मी जेव्हा चेअरमन होतो त्या कमिटीचा तेव्हा त्यांना मी भेटलो, प्रेझेंटेशन दिले आणि म्हटलं तुम्ही या मिटिंगला, फक्त इंडस्ट्री येते, तुम्ही लोक काय येत नाही? तुमचं प्रतिनिधी पाहिजे ना कोणी ना कोणीतरी. कोणीही आलं नाही. मी स्वतःच्या खर्चाने टूर्स केले बरं का नाही, विमानाने गेलो स्वतःच्या खर्चाने, प्रेझेंटेशन दिले, सांगितलं ग्राहक संघाच्या लोकांना, वेगळ्या लोकांना, किंवा आव्हानं तुम्ही या. कोणीही आलं नाही. काय सांगता येत नाही. पण आम्ही थांबलो कशा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना. आम्ही थांबतो का? च्यवनप्राशाचं ग्लेअरिंग एक्झाम्पल आहे. शुगर फ्री च्यवनप्राश. हा मूर्ख बनवत आहे, मला कळतच नाही. आणि लोक आनंदाने घेतात, हे भला मोठा असं जातो च्यवनप्राश खातो विरोध. अरे च्यवनप्राश काय रोज खायची, कुणी खायची सोय आहे गोष्ट काय? अरे बृहणद्रव्य येते. ह्याचा विरोध मी ड्रग टेक्नॉलॉजी कमिटीचा मेंबर असताना केला आहे, ज्याचे चेअरमन स्वतः DCGI होते. ते चेअर करत होते. आय वॉज अ मेंबर. इंडस्ट्रीने विषय आणला होता की शुगर सबस्टिट्यूट वापरण्याची आयुर्वेदिक औषधामध्ये परमिशन द्या. म्हणजे काय बोलताय तुम्ही? आयुर्वेदिक औषधामध्ये शुगर सबस्टिट्यूट काही स्वीटनर म्हणून नाही आहेत, ते औषध आहे, औषधी परिणाम आहे. हाऊ कॅन यू अलाउ इट? आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे तुम्ही म्हणतात की हे च्यवनप्राशमध्ये वापरता तुम्ही, सुक्रालोज म्हणा, सॅकॅरिन म्हणा, जे काही तुम्ही वापरत असाल. अहो आता WHO ने कंपल्शन केलं आहे त्याच्यामध्ये लिहिण्याचं की इट इज डेंजरस टू हेल्थ म्हणून, कॅन्सरस आहे म्हणून. मी तिथे मीटिंगमध्ये विरोध केला होता, त्यावेळेस झालेलं नव्हतं ते. म्हणजे तुम्ही मॉडर्न मेडिसिनच्या आहात, हाऊ कॅन यू से दिस थिंग? आय वुड अलाउ दिस थिंग. तरी सल्लाच वेगळा. मी किती कंप्लेंट केल्या सगळीकडे, आम्ही कोणी केलेलं नाही आहेत की च्यवनप्राश, शुगर फ्री च्यवनप्राश येतोच कसा बाहेर. त्यात ड्रग अँड कॉस्मेटिक्सचं कसं उल्लंघन आहे ते तुम्हाला सांगतो मी. ड्रग कॉस्मेटिक हे कुठे येतं हे माहिती आहे का? हे मिसब्रँडेड ड्रगमध्ये येतं. मिसब्रँडेड ड्रग कसं? कारण 4th A मध्ये आहे चॅप्टरमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे डेफिनेशनमध्ये की जर क्लासिकल ड्रगचं जे नाव आहे, क्लासिकल ड्रग च्यवनप्राश हे क्लासिकल नाव आहे, हे नाव त्या क्लासिक्समध्ये लिहिलेले इन्ग्रेडियंट जर बदलले तर च्यवनप्राश हे नाव वापरता येत नाही. कसं तुम्ही वापरता? कायद्याने सुद्धा उल्लंघन केलेलं आहे. कसं काय? मग काहीतरी फालतू नाव द्यायचे, अमृतप्राश काय आणि हे काय ते काय ते काय, सॉरी कुठलं नाव आहे. पण असं आहे, आम्ही गप्प आहोत. वैद्य म्हणून आमचं काही कर्तव्य आहे की नाही? समाजाला नाही कळत. आम्ही वैद्य एकत्र, वैद्य संघटना करतात काय? इंटिग्रेशन आम्हाला परमिशन द्या, आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या. कोणीही त्या अभ्यासक्रमाबद्दल बोलत नाही, कुणीही औषधाबद्दल बोलत नाही. प्रत्येकजण आपले सत्कार करून घेण्यामध्ये मग्न असतो.
आणि एव्हरीबडी इज हॅपी टू वेलकम मॉडर्न मेडिसिनच्या लोकांना आणतात स्टेजवर, त्यांचा सत्कार करतात आणि तो आयुर्वेदावर लेक्चर देतो आम्हाला आणि आम्ही ऐकतो, वा 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 फार छान. नका असं करू मित्रांनो. आयुर्वेदाकडे विज्ञान म्हणून पाहायला शिका. आमची धडपड चालू आहे, सतत धडपड चालू असते. मग हे सुवर्णमाक्षी सांगायचं गंमत तुम्हाला, म्हणजे किती फसवले चालू आहेत आपण. सुवर्णमाक्षी की कॉपर पायराईट आहे, कॉपर ओर आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये तांबडा असतं. ओके, मोनोग्राफ आहे त्याचा, आम्ही API म्हणून आयुर्वेद फार्माकोपियाचा मोनोग्राफ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलं की 5 मिनिमम पर्सेंट किती असावं, 5%, नॉट लेस दॅन 5% कॉपर त्याचं असलं पाहिजे. हा मोनोग्राफ आहे. तो सुद्धा चुकीचा आहे. तो कसं मी सांगेल तुम्हाला. मी त्याचा दोष थोडा मी सुद्धा आहे त्याचा दोष. मला तो फार दोष नंतर लक्षात आला. मी आता स्टेजवर कबूल करतो की माझी चूक झाली. तर त्याच्यामध्ये असं आहे. तरी सुद्धा आम्ही आत्ता सध्या आम्ही ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरी चालवतो संभाजीनगरला, ज्याच्यामध्ये आयुर्वेद ड्रगचं आम्ही टेस्टिंग करतो. NABL अप्रूव्ड लॅब आहे. सायंटिफिकली आमचा प्रयत्न असतो की चांगलं व्हावं. म्हणून आम्ही काय केलं, मार्केटमध्ये एक 8-10 सॅम्पल्स 500 ह्याचे गोळा केले सुवर्णमाक्षिकाचे भस्माचे, आणि बऱ्याच भस्माचे केलेत. एक आमचं आर्टिकल येतं आहे आता. त्यात लक्षात असं आलं की एकाही सुवर्णमाक्षिक भस्मामध्ये कॉपर नाहीच, कॉपरच नाही. म्हणजे 5% सोडा. हां, एकामध्ये होतं ते काहीतरी वेगळं होतं, पण ते म्हणजे अपेक्षेपेक्षा थोडं जास्तच होते, कसं माहीत नाही. सॉरी, एकामध्ये होतं, पण बाकी सगळ्यामध्ये एकामध्ये नव्हतं. तरी ते मार्केटमध्ये आहे. आता हा माझा पेपर पब्लिश झालेला आहे. आता हा पेपर पब्लिश झाल्यानंतर हेच जर मॉडर्न मेडिसिन झालं असतं तर देशभर हवाक झाला असता. आमच्याकडे शांतता आहे सगळीकडे. नोबडी स्पीकिंग, नोबडी स्पीकिंग. मी त्या इंडस्ट्रीला, प्रत्येक इंडस्ट्रीला पाठवला रिपोर्ट बरं का, की हे तुमचं असं चाललंय म्हणून. अहो, ज्याला तुम्ही कॉपर पायराईट म्हणतात ते तुम्ही कॉपरच नाही ना. आणि तो पेपर लिहित असताना माझ्या लक्षात आलं की हे 5% सुद्धा मी फार कमी दिलं होतं त्यावेळेस. मी चेअर म्हणत होतो तेव्हा त्या कमिटीचा. ते का झालं ते माझ्या नंतर लक्षात आलं. कॉपर पायराईटमध्ये, सुवर्णमाक्षिकामध्ये कॉपर म्हणजे नॉट लेस दॅन 35%. जगभरातले मी पेपर्स बघितले कॉपर ओर्सचे. कारण साधी कॉमन सेन्सची गोष्ट खरं म्हणजे की कॉपर ओरमध्ये कॉपर 5% कसं काय असू शकतं. ते जास्त असतं तरच परवडेल ना कॉपर काढण्यासाठी. मग त्याला आयर्न ओर म्हणतील ना, जर आयर्न जास्त असेल तर. कॉपर जास्त असलं पाहिजे ना. साधी गोष्ट म्हणजे एवढी कॉमन सेन्स आपल्याला कसं काय होता. त्याचं कारण झालं होतं असं की आमचे एक डॉक्टर झिंग नावाचे एक मिनरॉलॉजिस्ट होते. हिंदुस्थान झिंग जे आहे राजस्थानमध्ये, त्याचे ते डायरेक्टर राहिले. तर रिटायर झाल्यानंतर आमच्या कमिटीचे मेंबर होते. आम्ही काही मिनरल्सचं फॉर्मेशन करण्याकरता त्यांना विचारत असतो. तर ते काय करायचे, ते विचार करायचे. आमची वैद्य मंडळी बसली होती. त्यांना झालं, तुम्ही काय सुवर्णमाक्षी, तुम्ही मला सुवर्णमाक्षी सॅम्पल आणून द्या. कारण त्याला काय माहिती सुवर्णमाक्षी म्हणजे काय. मग ते सॅम्पल आणलेले ते चेक करायचे आणि मग सांगायचे की त्याच्यामध्ये हे असं असं आहे आणि हे असं आलं पाहिजे. पण आता त्यांनी आणून दिलेल्या सॅम्पलमध्ये जर 5% जर असेल जास्तीत जास्त, तर ते तरी बिचारे काय करणार. इतके भयानक अनुभव आहेत माझे तुम्हाला सांगतो या बाबतीमध्ये की अक्षरशः. पण काय करणार मी, आय कांट हेल्प. म्हणजे एकटा मी जिथे पाहिजे तिथे करतो, पण माझा आवाज फार लहान आहे. तुम्ही सगळ्यांनी उठलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. समाजाचे आपण काही देणं लागतो की नाही. माझा एक पेपर आहे, एक अमेरिकन जर्नल ऑफ फिजिक्स म्हणून आहे, हेल्थ प्रॅक्टिस इन्स्टिट्यूट, त्याच्यामध्ये पेपर पब्लिश झालेला आहे. बऱ्याच लोकांना अनटोल्ड स्टोरी ऑफ फ्लाईट ऑफ आयुर्वेद इन प्री अँड पोस्ट इंडिपेंडंट इंडिया. मी तो इथिकल इश्यू केलेला आहे. इट इज एथिकली रॉंग टू प्रमोट सच आयुर्वेद. एथिकली रॉंग to produce so many Ayurveda graduates every year. Because of the government policy, they have become a danger to the society. I'm sorry, I'm very curt. यात त्यांचा काही दोष नाही आहे. हजारो लाखो युवकांचा आपण त्यांचं आयुष्य बर्बाद करतो आहोत, समाजाचं आयुष्य धोक्यात घालतो आहोत. हे सगळं करून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सगळं बदलायला हवं. मला वाटतं मी खूप वेळ बोललो. बऱ्याच गोष्टी कदाचित काही लोकांना लागल्या असतील, क्षमा करा. कोणाला वैयक्तिक मला काही दुखवायचं नव्हतं, पण मला स्वतःला जे लागतं ते मी दाबून नाही ठेवू शकत. त्यामुळे सगळ्यात बेस्ट वे असा असतो, मला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून न देणं हा सर्वात चांगला मार्ग आहे. आणि जर दिलात तर ऐकून घेणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. सावरकर प्रतिष्ठानाने मला इथं बोलावलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत एकदा आभार.